अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, हास्याचा अधिक मास घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाचे सगळे नखरे सांभाळत त्यांना आपापल्या घरी सुखानं नांदवणारे सगळे हास्यरथी महारथी इथं उपस्थित आहेत. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. त्यांना कौतुकाचं वाण देणाऱ्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं देखील सहर्ष स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई तावडकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, प्रत्येकाचा पाऊस कधीच सारखा नसतो. हेच आता आपण पुढील प्रहसनातून अनुभवणार आहोत. त्यामुळे सज्ज व्हा विनोदात चिंब भिजण्यासाठी हे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवलकर. हो 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 हा ओके. चमचा ठेवायचा आहे मी. हो हे जे आपलं घर गळतंय, हे जे थेंब गळतायत ते या चमच्यात भरायचे आहेत मी. हे जर ते थेंबाला कळलं ना परत ढगात जाईल. हसते कोणी? हसते का कोणी? नाही. हे तुमचे थुकरट विनोद आहेत ना, माझ्या समोर नाही, तिकडे चॅनलच्या एपी समोर ऐकवायचे. कोणी मी तुमची बायको आहे ना तुमची मी? लेखक महोदय म्हणे 4 वेळा लिहायला लावतात तुम्हाला, परत परत बदलायला लावतात, एपिसोड रिराईट करायला लावतात. लेखक म्हणे लेखक. प्रगल्भा. परत हाक नाही मारायच्या नावाने. अरे तसं काय नाव ठेव तिथे ठेवलेलं आहे मी. याच्यात एक घेत तळ अख्खं. इथे तिथे 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 हा? इथे तिथे तिथे इथे इथे वाटी ठेवा सर, इथे गळतंय. ए शाण्या, इथे 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 काय सांगतोय? मी तुझा असिस्टंट आहे का तू माझा असिस्टंट आहेस? हसू नकोस. तू आहेस ना, तू कर, जा धर. ओ त्यांना का सांगताय काम करायला? घर कोणाचं आहे? आपलं आहे. आपलं घर आहे ना, मग त्यांना का काम करायला सांगताय? नाही. प्रगल्भा. तरी माझे बाबा सांगत होते लेखकाशी लग्न करू नकोस. हा लेखक साधा छप्पर तरी घेऊ देणार आहे का तुला? अगं. आता करते या गळक्या छपराच्या खाली संसार. आमचा संसार गळका, आमचं घर गळका, भाऊजी यांची लेखणी गळकी. ए प्रगल्भा, नाही हा, माझ्या लिखाणावर नाही यायचं. येणार मी. लिखाणावर येऊ नको, मग कोणावर येऊ? घरच्यांवर येऊ का तुमच्या? घरच्यांवर येऊ का तुमच्या? नग आहेत ना तुमच्या घरातले नग. एक साधा माणूस नाही तुमच्या घरात. घरच्यांवर बोलायला लावू नका. मी जर बोलायला लागले ना तर पावसाळा संपेल पण माझं बोलणं संपणार नाही. ए असंही संपत नाही प्रगल्भा, जरा थांब. बोलत बसू नका. झोका द्या प्रसिद्धीला. मी प्रसिद्धीला झोका द्या. झोका द्या प्रसिद्धीला. उठेल माझी प्रसिद्धी. हा पम्या भाऊजी, तुम्हाला सांगते या माणसाला प्रसिद्धीला नीट झोका देता येत नाही हो. वा. थँक्यू. अरे काय वा वा आणि थँक्यू काय वाक्य आहे ते? चांगलं वाक्य आहे, माणसाला प्रसिद्धी. ऐकलंय मी, नको सांग. का दाबताय माझी प्रतिभा? माझी प्रतिभा का दाबताय तुम्ही? प्रगल्भा. कोणाकडनं शिकलात लिहायला? माझ्याकडनं शिकलात ना. भांडणांमध्ये जी 4 वाक्य वापरते ती प्रोमोट छापता ना तुम्ही. मग रेटिंग येतं की नाही तुम्हाला? येतं की नाही रेटिंग? एक लक्षात- जे काय करताय ना माझ्या जीवावर करताय एवढं लक्षात एक ठेवा. लक्षात घे प्रगल्भा, लक्षात भांडणं ठेव ही म्हणे. जेनेरिक असतात, ती वाक्य कॉमन असतात जगात. सारखं प्रगल्भ प्रगल्भ बोलायचं नाही मला. अजिबात आवडत नाही भाऊजी मला हे नाव प्रगल्भ. आहे काय काय प्रगल्भ काय आहे? वाक्यामध्ये काय, शब्दामध्ये काय आहे का? शब्दामध्ये खूप आहे, तुझ्यात नाहीये प्रगल्भता. ओरडायचं नाही. प्रसिद्धी उठेल. आय एम सो सॉरी. प्रसिद्धी उठेल, ओरडू नका. सगळी कामं करायची मी. झोका देता येत नाही या माणसाला नीट. जा ना. सगळं मी करते. हो जा, आज जा. नीट झोका द्या. हो देतो मी. तू पम्या भाऊजी
लक्ष ठेवा प्रसिद्धीकडे. मी आहे, माझंही लक्ष आहे प्रसिद्धीकडे. अख्ख्या संसाराला घळकी लागली आहे माझ्या. माझीच प्रसिद्धी आहे. जा तू 5 मिनिटं आत जरा शांतपणे. सर काय आहे? माझ्या खांद्यावर थेंब पडतोय. मग मी येऊन वाटी ठेवू तिथे? हसू नको, बाजूला हो तिथून. थेंब गळतोय. वा प्रथम. आता का हसलास तू? आता नाही पडत आहे. सर मी काय म्हणतो, म्हण पम्या. वहिनी चिडल्या आहेत, बाहेर पाऊस पण पडतोय. ए पटपट बोल ना रे बाबा, पटपट बोल ना. मी घरी जाऊ? खरं तर घरी जा. पाऊस पडतोय, या एवढ्या पावसात काही सुचणारही नाही आपल्याला. काय पाऊस आहे बघ, घर गळलंय अख्खं. जा तुझा घरी जा. सर पण इपीने 2 महा एपिसोड मागितले त्याचं. काय बापाची पेंड आहे तिच्या? महा एपिसोड मागितलेत, महा एपिसोड. प्रत्येक रविवारी हिला महा एपिसोड पाहिजे. कशाला पाहिजे महा एपिसोड? मरायला एपिसोड मागतीये. नाही देणार. बँक आहे आपल्याकडे अख्खी डेली सोपची. नाही देणार महा एपिसोड. आली मोठी शाणी. येऊ दे ना तिचा फोन, बरोबर तिला सांगतो. नाही मिळत, चल. बिपिसोड मागते मला. 1 मिनिट थांब. बघ तिचाच फोन आहे. हाय प्रिया. हाय पृथ्वी. हॅलो. कसा आहे? मस्त. बोल ना ग. अरे काहीतरी करावं लागेल यार सिरियलचं. काय ट्रॅक्शन खाली चाललंय आपलं, वाढवायला लागेल ना. अरे बापरे, हो का? आता आमची रिसर्च टीमची मीटिंग झाली, आपल्याला काहीतरी करावं लागणार. एक काम कर ना, तू ना मला 3 महा एपिसोड लिहून दे. 3? हा 3. आणि आत्ताच लिहावे लागतील ना, नाही तर मग चॅनलने काही कॉल घेतला तर मग मला काही करता येणार नाही. करूया ना महा एपिसोड. 3 आपण 4 करूया. रविवार 4 असतात, एपिसोड पण 4 करूया. 3च लिहून दे 3 मला. करूया. येस 3 करू. आणि ऐक ना रे, ते गणू म्हात्रेचं कॅरेक्टर आहे ना सिरियल मध्ये, हा ते चांगलं आहे ना. बोर आहे रे, खूप बोर होतं, खूपच बोर होतं. माझ्या रिसर्च टीमने सांगितलं, त्यांनी मिनिट टू मिनिट चेक केलं ना, तर त्याच्या ट्रॅकला लोक चॅनल चेंज करतायत. अच्छा, हो का? हो. नाही ठीक आहे. येस. सली शाणी आहे. रिसर्च टीमच्या नावावर स्वतःला जे वाटतं ना ते सांगते मला. हॅलो. कट करूया गणू मात्रे, बसवूया त्याला. हा बसवूया त्याला. हा. आणि हिचं वाढवते आपलं, कोणती हिरोईन आपली? नलिनी. हा नलिनीचं वाढव. येस. हिरोईनचं नाव विचार. नलिनी. येस, तिचं वाढवूया. नो प्रॉब्लेम. येस. ओके. ऐक ना पृथ्वी. Yes, बोल, अरे मी बोल. ज्याच्यासाठी फोन केलेला तेच राहिलं. काय पावडेट यार मी. ऐक ना, मला ना आता रिसर्च टीम कडनं कळालं की सध्या 7-8 दिवस पाऊस पडतोय ना मुंबईत. Correct, तर लोकांना ना काहीतरी रोमॅन्टिक बघायचंय, तर आपण ना इमिजिएटली एक रोमॅन्टिक सीन ऍड करूया सिरियल मध्ये. हा इमिजिएटली म्हणजे म्हणजे आजच्या एपिसोड मध्ये, जो एपिसोड शूट होतोय ना आता, तर त्याच्यात आपल्याला सीन ऍड करायचा आहे. आता लगेच? आता लगेच सेटवरती आम्ही इन्कॉर्पोरेट करू. आणि ना काहीतरी असं वेगळा विचार करूया, म्हणजे रोमॅन्टिक असं, म्हणजे एक, पावसातला रोमॅन्टिक सीन करूया, असं काहीतरी करूया. केवढा वेगळा आहे का? स्टँड आउट व्हायला हवं ना इतर चॅनल्स वर. होईल. पावसात खूप वेगळा आहे हा. अरे मला खूप सुचतं रे, पण मला वेळच नसतो ना, नाही तर मीच लिहिला असता रे. हो, नाही खरंय. पण आणि ना असं करूया की पावसामध्ये हिरोईन दिसतीये आणि तिच्यावरती हिरो कविता करतोय. इतकं वेगळं करायचं? ड्रास्टिकली वेगळं करूया. ओके. येस, नो प्रॉब्लेम. Yes, हे yes. पण खूप वेगळं आहे. हे मला खरंच सुचलं नसतंय. हा, तुला नसतं सुचलं म्हणून मी सांगते ना. ती कविता पाठवा मला लगेच. येस, ऑफकोर्स. आम्ही ते सेटअप लावलाय ऑलरेडी पावसाचा. ओके, तुला आत्ता पाठवतो एक रोमॅन्टिक कविता. चलो ओके बाय. येस, बाय. कॅच यू लेटर. येस, बॉल आहे ना मी, मला कॅच करणार आहे. फिरवते नुसती. 3 महा एपिसोड पाहिजेत. लिहूया सर? आता थांब, मला आधी सुचू दे, मग लिहूया. थांब. पासवर्ड आहे याचा, लिहूया सर. तू का ठेवतो रे असले पासवर्ड? का ठेवतो? डोक्याला त्रास देऊ नकोस माझ्या पम्या. हिला माय एपिसोड पाहिजे 3 मारायला. आता सांगते लगेच बाबा, एक रोमॅन्टिक सीन दे लिहून. कुठनं द्यायचा लिहून? बादा घर गळताय. युजलेस. बदा बदा पाऊस धारा मनी रिमझिमल्या, चालेल सर? तुझ्या काकाला वाटलं होतं बदा पाऊस पडताना मनी रिम झिमल्या वगैरे? हा. पम्या नको ना रे डोकं फिरवू, शांत राहा. सर प्रसिद्धीने पाठ फिरवली सर. काय झालं? प्रसिद्धी का रडते? बाजूला. प्रसिद्धी का रडते? का रडते प्रसिद्धी? काही नाही. मला गप्पपणे काम करता येत नाही, नाही का? ऐक. काय चाललंय तुमचं? आय एम सॉरी. काय झालं? लक्ष माझा नाही तुमचं प्रसिद्धीकडे. प्रगल्भा माझं लक्ष होतं. काय झालं, माझा आवाज चुकून वाढला पम्यावर. ते हिचा प्रियाचा फोन आला, इपीचा. ती म्हणाली एक कविता लिहून हवी आहे, त्याच्यामुळे जरा माझं हे नाही. झालं. काय करायचंय? कविता नाही. का नाही करायचं? कविता नाही लिहायची.
अजिबात हे झोका द्या. अरे कविता लिह. कम्या भाऊजी असंच झालं मागे एकदा. अशीच प्रसिद्धी झोपली होती. हा माणूस बाजूला फोनवर कविता ऐकत होता कोणाला तरी. माझ्या प्रसिद्धीला झोपेत आगवण झाली हो. वा काय थँक्यू. इकडे वा काय बोलतोयस रे बावळट आहेस. ह्याच्या कवितेमुळे प्रसिद्धीला हागवण नाही मग लागली. कोणामुळे लागली? तिचं पोट खराब होतं आधी. काही नाही, कविताच खराब होती तुमची. नाही पोट खराब त्या होतं. टवळीला सांगा गेली सोडत, मी नाही देणार कविता. अजिबात नाही लिहायची कविता. कोणाला म्हणतेस तू ती टवळी? टवळी तुमची कोण आहे तू ती? प्रियाला इपीला म्हणतेस हा, टवळी? ती टवळी. तिने कामाला ठेवलंय मला तिथे. हा, ठेव. तिने सिलेक्ट केलं होतं मला रायटर म्हणून आपलं घर चाललंय. मग तुम्ही एक काम करा, दोघं मिळून लिहित बसा एखादा महा एपिसोड. पण माझ्या आयुष्याचा महा एपिसोड करू नका, ते सांगून ठेवतो तुम्हाला. वा थँक्यू. का चाललंय तुमचं हे मध्ये? आवडतात त्यांना माझी वाक्य. अरे पण प्रगल्भा थांब ना जरा, नको ना चिडू. ऐक ना, एक तर मला ऑलरेडी सुचत नाहीये. मजा कमोडवर बसून लिहा. कमोडवर चांगलं सुचतं यांना. चांगलं रोमॅन्टिक सुचेल जा कमोडवर. असं ए तू कुठे चाललाय? वहिनी बोलल्या कमोडवर बसून. खाली बस. प्रत्येक गोष्टीवर वहिनी बोलली हे करते. शांत बस रे जरा. हसू नको रे पम्या. काय आहे हसण्यासारखं याच्यात? बसा. मला सांगितलंय कमोडवर बसायला. माझ्यासोबत येणार आहेस तू. जेटस्प्रेस माझा तू. हसू नको पम्या. प्रगल्भा सारखं सारखं प्रगल्भा बोलू नका मला. दुसऱ्या बाईचं कौतुक आहे तुम्हाला, घरच्या बाईचं कौतुक नाही. सगळं मी करते, रांना करते, उष्टी वाटते, मी सगळं करते आणि तुम्हाला काही पडलं. मी ऐकलं कधी भाऊजी मला बोलताना? ऐकलंय झोका द्या प्रसिद्धीला? ऐकलंय मला बोलताना? कधी बोलते का मी? माझा आवाज ऐकलाय का तुम्ही? घरामध्ये माणूस सारखा माझं नाव बोलत असतो, काही बोलू देत नाही. मला सांगून ठेवते, मी माझ्या बाबांना सांगणार. सर प्रसिद्धी एकटीच हलते. गप्प बस ना जरा. युजलेस. पम्या 2 मिनिटं थांब. हॅलो. हॅलो. हा कोण? हा सर, हा बोलतोय. ते तुम्ही रोमॅन्टिक कोयता पाठवणार होता, ते पाठवलं नाही. रोमॅन्टिक कोयता. हा, ते पाठवलं नाही तुम्ही अजून. पाठवा की सर ते. रोमॅन्टिक कोयता म्हणजे? हा, ते मॅडमनी सांगितलं नाही तुम्ही रोमॅन्टिक कोयता लिहायची, ती पाठवा की लगेच लिहून. ए बाळा कोण बोलतोयस तू? असिस्टंट आहे सर. कुठला असिस्टंट आहेस तू? तुमच्या सिरियलचं ते माझ्या नाव काय आहे ते. हिचा नवरा त्याची बायको. ऐक तू पाठ कर, नाव पाठ कर, सिरियलचं नाव पाठ कर. हा, आणि कोयता नसतं कविता असतं, कळलं? मराठी भाषेवर तू कोयता फिरवतोयस आता. लोकांना शिकवणं बंद करा आधी. बघितलं मी फोनवर बोलतोय, तिचं कान इकडे. ए हॅलो हॅलो. हा, ऐक सर, ऐक. तेवढं पाठवा की लवकर. ऐक ना, मी पाठवतो. मला तासभर दे, मी पाठवतो. हो सर. नाही हो, काय ते डिरेक्टर सर डोक्यावर घेतलंय सेट त्यांनी. काय असं झालं? करू नका. आणि त्या कोणता घाबर तोंडे मॅडम माहिती का नाही? कोण? एक मिनिट. कोण कुंदा घाबरतोंडे? हिरवीन आपली. आपली हिरवीन, अहो ती नल्लीचा रोल करते ती. नलिनी नाही, नलिनी. मुळात मी जिच्यासाठी नलिनी हे पात्र लिहितोय तिचं खरं नाव कुंदा घाबरतोंडे आहे. ते मॅडम म्हणजे कोणता घाबर तोंडे भेंडायला ते इथं लय. काय झालंय तिला? ना कळते पर शिकते त्या सारख्या त्या म्हणल्या 10 मिनिटाच्या आत इथनं जाणार आहे मी. काय करायची 10 मिनिटाच्या आत करा. काय हाता पाया पडून थांबवलंय त्यासनी. त्यांना म्हणलं तुम्ही थांबा, 5 मिनिटात लगेच कोयता मागवतो, पुढच्या 5 मिनिटात लगेच शूटिंग घालू आणि लगेच 10 मिनिटात सोडू देऊ तुम्हाला. ए बाबा ऐक ना. हा. मर तू कोयता पाठवतो मी तुला. चल ठेव फोन ठेव, मी तेवढं, पाठवतो लगेच पाठवा बरं तुला. का? हा चल 5 मिनिट पाठवा. पम्या लिही पटकन रे बाबा काहीतरी. सर प्रसिद्धी थांबली आहे. मी हलवतो तिला. थांब. प्रसिद्धी हल ग बाई. काहीतरी लिही. त्याला लगेच पाहिजे कविता. काहीतरी तुला पण सुचत असेल तर बघ, कारण मला सुचत नाही आता. याला इकडे त्या प्रगल्भाची कटकट एवढी चालू असते ना, काही डोकं चालत नाही माझं. सर हा काय लिहू सांगा सर. अरे मग असा का बोलतो रे, जसं काय सुचलंय तुला? हसू नको. युजलेस. सांग सर. ली अल्लड वारा. अल्लड वारा. पाऊस धारा. अल्लड वारा पाऊस धारा. कपड्यांना इस्त्री करा. कपड्यांना इस्त्री करा. ते नको लिहूस. तू काय बावळट आहेस? पर्सनल आहे ना. बॅक स्पेस. कपड्यांना ते इस्त्री करा. करतोयस ते नको बोलूस. ऐक हे प्रगल्भा, मला कविता लिहायची आहे. मी कपड्यांना इस्त्री नंतर करतो. कपडे सुकत नाही, इस्त्री करा पटापट. ऐक ना, मला एक काम आलेलं आहे. मला कविता लिहून द्यायची 5 मिनिटात. मी ती करू का? आयुष्यात कधी कामं करायची नाही, सगळी कामं मला करायला लागतात. अल्लड वारा पाऊस धारा. अल्लड वारा पाऊस धारा. अल्लड वारा पाऊस धारा. अल्लड वारा पाऊस धारा. नाही. अल्लड वारा पाऊस धारा.
सर प्रसिद्धी आणि सूचना दोन्ही थांबले सर. थांब 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 सुचेल मला सुचेल. अल्लड वारा पाऊस धारा अल्लड वारा या ब्रँडच्या चड्ड्या नाही वापरायच्या. या ब्रँडच्या चड्ड्या. ए घपना या ब्रँडच्या चड्ड्या वापरायच्या ना आधीच सांगते. पाऊल केवढ्या जाड चड्ड्या आहेत या. इथे सुकत नाहीत. केवढ्या जाड चड्ड्या आहेत या. अरे पण हा विषय इथे आहे का? बोंबलून बोंबलून माझा घसा सुकतो, तुमच्या चड्ड्या सुकत नाहीत. ए लिही ना बाबा लिही. अल्लड वारा मला तर लावतात तुम्हाला सगळं. जरा थांब ना प्रगल्भा. अल्लड वारा पाऊस धारा. गाडी कुठे लावली आहे? गाडी थांब ना. गाडी कुठे लावली आहे? लावली आहे कुठेतरी. टिपी लावली असेल तुम्ही. शांत राहा. पावसाचं पाणी सायलेन्सर मध्ये घुसतं. माझ्या बाबांनी घेतली गाडी म्हणून सांगते तुम्हाला. मला काय हौस नाही आली आधीच सांगून ठेवते. 2 मिनिट शांत बसशील. नको ना, ना प्रगल्भा. ए, तू हे कर अल्लड तुला सुचतंय का काही? थांब. सुचलंय सुचलंय. अल्लड वारा पाऊस माझं माझं उचल पटकन उचल. हॅलो मम्मा. मी बोलतो आई. हॅलो. अल्लड वारा पाऊस धारा. हॅलो. हॅलो बाबू ऐक ना. हा बाहेर किती छान पाऊस पडतोय. माझा खूप मूड झालाय. चल ना भुट्टा खाऊया. हॅलो हॅलो बाबू. पाऊस थांबला. लाज नाही वाटत तुला? स्वतःच्या गर्लफ्रेंडला मम्मा म्हणतोस तू? ममता नाव आहे, लाडाने मामा बोलतो. पाऊस पडतोय ना, तिचा मूड झालाय, तिला भट्टा खायचा आहे. भुट्टा भुट्टा भट्टा नाही खात कोणी जगात. भुट्टा असतो तो. सर प्रसिद्धी दचकते मध्ये. काही सुचलं नाही की ह्याच्यावर राग काढायचं त्याच्यावर राग काढायचं. एवढं जमतंय माणसाला. दुसरं काय जमलंय आयुष्यात? लिही ना पटापट. अल्लड वारा पाऊस धारा लिही ना काहीतरी. अल्लड वारा पाऊस धारा. सर मी जाऊ? जा मर मर बाहेर जा. जा मर. एक माणूस धड लिहू देत नाहीये मला. तुम्हाला येतं का पहिलं लिहायला ते बघा आधी. तू प्रगल्भा. 4 वेळा बदलतात तुमच्या स्क्रिप्ट ते नाही सांगत. ए मला सारखं बोलायचं नाही. मला बोलायचं नाही. मला पण 100 कामात आधी सांगून ठेवते. आज जा आणि 200 काम कर. कुमान कपडे नाही इस्त्री करा माझ्या. मी करेन. प्रसिद्धीला झोका दे नाही तर ती रडेल. तू आज जा. तू मला नाही सांगायचं. प्रसिद्धी कोणाला. रडेल तिला झोका द्या. तू बाहेर जा. सर उद्याचा कॉल टाइम. तत्परता तर बघ उद्याचा कॉल टाइम जसा इथे येऊन कामं करतो. चल बाहेर हो. युजलेस ना का. मला गरज नाहीये तुमची. असिस्टंट म्हणून आले. ही एक कटकट कटकट करते. प्रसिद्धीला झोका द्या. ओरडू नका माझ्या नावाने. देतो मी प्रसिद्धीला झोका. मी इथे सुचत नाहीये मला 5 मिनिटात कविता द्यायची आहे आणि मग लोक बोंबलतात लेखकांच्या नावाने की दर्जा कुठे आहे दर्जा कुठे आहे. अरे कसा असेल दर्जा. एका लेखकाला लिहू देत नाहीत साधं हे. अल्लड वाराच्या पुढे गेलो नाहीये मी. हॅलो. हा बोल रे पशा. बोल काय झालं. हा नवीन मालिका करतोयस. कुठली रे. कुठल्या चॅनलला. ए मला करायचंय त्या चॅनलला काम. हा नाही 2 मालिका आहेत माझ्या पण असिस्टंट आहे त्याला. हो नाही त्या काय स्क्रीन प्ले आणि डायलॉग सकाळी 11 पर्यंत होऊन जातं ते. हो हो मग मी लिहितो ना स्क्रीन प्ले डायलॉग. मी आत्ता भेटूया. हे पावसाचं मुर्दे पावसाचं काय. मी लगेच येतो. हा मला लिहायची आहे. येस मला ऐक. हां काय नाही तू जाऊ नको. एक काम कर मी तुझ्या घरी येतो. मला 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 एक नवीन मालिका करायची आहे. ठेवतो पण आलो. थांब थांब. अतिशय प्रगल्भ सादरीकरण ज्याला नक्कीच खूप प्रसिद्धी मिळेल. लय भारी लय भारी. प्रसादा. फार सुंदर, फार मस्त लिहिलं होतं. ज्या ज्या प्रेक्षकांना BTS आवडतं ना, बिहाइंड द सीन्स, त्यांना हे स्किट फार आवडेल असं मला मनापासून वाटतं की एक लेखक ज्याचं फक्त लिखाण दुसऱ्यांच्या तोंडावाटे आपण ऐकतो. प्रत्यक्ष लेखकाचा चेहरा फार कमी वेळेला दिसतो कुठल्याही माध्यमामध्ये. तो काय काय भोगून काय काय सोसून ते सगळं कागदावर उतरवत असतो. आणि खरं तर या सगळ्या क्रिएटिव्हिटीमधला सगळ्यात श्रेष्ठ सगळ्यात मोठा कोण असेल तर तो निर्विवादपणे लेखक आहे. पण तो अशा असंख्य घडामोडींमधनं प्रसंगांमधनं जात असतो आणि तरीसुद्धा वेळप्रसंगी मेंदू शाबूत ठेवून सजग राहून त्याला जे हवं ते तो लिहित असतो. त्यामुळे जगातल्या सगळ्या लेखकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. फार सहज साधं सोपं सादरीकरण होतं आणि त्यामुळे फार मजा आली त्याची. फायनली माणूस प्रसिद्धीसाठी आणि बाई प्रगल्भतेसाठी सगळं काही करत असतं. हेच खरं. मजा आली मजा आली.
हसत खेळत होणाऱ्या शिक्षणाचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. पण हसत खेळत होणाऱ्या प्रेमामुळे नेमकं काय होतं हे आज आपण अनुभवणार आहोत. ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे कलांतर हास्यवीर. अगं बाई, बावळटास अंगावर काय पडतेस माझ्या? मला वाटलं पंखा पडला. सॉरी ते नेहमी तुम्ही केस पुसत येता ना, आज पहिल्यांदाच मी आले, मी नवीन आहे ना. अरे पण काय मॅन्डेटरी नाहीये स्किट मध्ये केस पुसलेच पाहिजेत असं काही. अशी कशी घरातल्या घरात पडतेस तू? अशी आले ना मी, तुम्ही बघत नव्हतात, मग मी अशी करत होते आणि मग असं करता करता. अगं बावळटास का तू? सॉरी परत काय पडतेस तू? Sorry. तू कशी पडतेस हे मला बघायचं नव्हतं. त्यासाठी मी सोनी लो लावलं असतं. कळलं का तुला? घरातल्या घरात कशी पडतेस ग तू? काय आयुष्य म्हणलं की पडणं उठणं हे ए चहा टाक ग. चहा टाकात जाऊन. कसं बोलता हो माझ्याशी? तुम्ही कधीतरी नीट बोलून बघा माझ्याशी. ऐक लग्नाच्या पहिल्या रात्री तू मोगऱ्याचा गजरा माळला होतास. त्याचे साईड इफेक्ट्स कुठे आहेत? म्हणजे मुलगा कुठे आहे आपला मुलगा? रणजित बद्दल बोलताय? ओंकार न ग. रणजित कुठून आणला? ओंकारच म्हणायचं होतं, फंबल झाला फक्त म्हणून रणजित. अगं ओंकारचा फंबल रणजित असं कसं होईल? ओंकारचा फंबल झालाच नाही पाहिजे खरं तर. ओंकार संपलं. रणजित 4 अक्षर कसं हे शक्य? द्या ना, काय छोटं अरे असं छोटं रणजित गोष्टींवर कसं नाव घेतेस तू मध्ये? छोट्या छोट्या बाबा गोष्टी- छोटी मला गोष्ट. बाबा- आई, आला, आई, आला, बाबा, आला. आई, बाबा. झालं. झालं. कोई मिल गया सुरू झालं आपल्या घरात आता काय? हे थांब ना रे. अरे बसा तर बसून घ्या सरप्राईज आहे तुमच्यासाठी. सरप्राईज आहे? आज आपल्या घरी कोणीतरी येणार आहे. पाहुणे येणार आहेत? काय? की तू बाप होणार आहेस? माझा मुलगा बाप होणार अगं, आहे. तुम्ही आजोबा होणार आहात, मी आजी होणार आहे. आजी होणार आहे. हे ऐक ना ग. हे पिळगावकरांच्या वॉचमनची खुर्ची पण बरी नसते ह्याच्यापेक्षा. हा कुठला जरा ऐक ना ग बाई, ऐक ना. तो काय म्हणतोय तू? त्याचं लग्न झालंय का मला सांग? नाही. मग तो बाप कसा होईल? तो बाप नाही झाला तर मी आजोबा कसा होईल? तू आजी कशी होशील? ते स्वारगेट फादर होतात ना. तो हिरो नव्हता का झाला? त्याला 2 मुलं झाली स्वारगेटनी. सरोगेट असतं ते, सरोगेट. हिला स्वारगेटला सोड. जा अशी करत जा स्वारगेटला. जा स्वारगेटला अशी करत जा. कोणीतरी येणार अरे खरंच जाते. ओ, अरे आई कुठे चाललीस तू? स्वारगेटला. कशाला तू ये ना इथे. काय त्यांचं ऐकते असं? थांबा प्लीज, कोणी बोलू नका. नाही बोलणार, चुप बसा. अरे बोल. माझ्या आयुष्यात एक गोड घटना घडलेली आहे. ओहो. मी 1 वर्ष एका मुलीला डेट करतोय आणि आम्ही लग्न करायचं ठरवलंय. म्हणजे शेवटी तू हॉटेलवाल्याच्या मुलीशी लग्न करायचं ठरवलंस. चला घाला आता आयुष्यभर लुंगी घाला. डोस्याच्या भोक्यातून बघा एकमेकांना. अरे काय बोल झालं आयुष्यभर रुक्मिणी नाचा. दुसरं आयुष्यात नाही. सांबार प्या. डोशातनं बघायला कोण तुम्ही? श्वास मधला हिरो एक डोशातनं बघताय. रुक्मिणी कुठे नेताय तुम्ही? ओव्हर थिंक करताय तुम्ही त्याला काहीतरी. काय बोलताय? अरे नाही, ती गेली. वेगळी मुलगी आहे बाबा. वेगळी अहो आम्ही ऑनलाईन डेट करतोय 1 वर्ष. काय झालं माहितीये बाबा? ऑनलाईन डबजी खेळताना ना माझी आणि तिची भेट झाली बरं. आणि मला मनात असं धस्सच झालं. अगं बाई. आणि तिचा हेडशॉट बघून माझं हेड एकदम असं शॉर्टच झालं. तिचा अचूक नेम बघून ना बाबा माझा गेमच झाला. आणि
आणि तिचा तिचा पण सेमच झाला. ओ ओ लेडी सौमित्र इकडे इकडे इकडे. काय डबजी म्हणजे काय? आ? एक मिनिट हे काय उत्तर आहे? एक मिनिट डबजी तुम्हाला म्हणजे डबजी काय? नाही माहिती? नाही डबजी नाही माहिती. तो मारामारीचा गेम असतो ना डबजी, असं काय करता हो? म्हणजे एकटं एकटं पण खेळता येतं, पण टीम बरोबर खेळलं की अजून मज्जा येते. 2 प्लेयर 4 प्लेयर आपले 4 मित्र जमवून खेळलं ना की आपण मेलो, आपण नॉकआउट झालो तर कोणीतरी रिव्हाइव्ह करू शकतं आपल्या मित्रांमधलं आपल्याला. तर बेसिकली काय करायचं, आपण 4 जण आणि 96 इतर लोक एका प्लेन मध्ये बसतात आणि मग वरून ना लोकेशन बघायचं आणि मग अंदाज घेऊन तिथे उडी मारून लँड व्हायचा प्रयत्न करायचा आणि जरा जमिनीच्या जवळ आलं ना की पॅराशूट उघडायचं. जवळ आलं जमिनीच्या की पॅराशूट उघडून करेक्ट अँगल घेऊन लँड व्हायचं. टेरेसवर वगैरे लँड व्हायचं म्हणजे पटकन कोणाला दिसत नाही. ओंकार? आणि मग घराघरामध्ये जाऊन ना काय चाललंय दूर दिसेल ना असं कोण? ते सगळं एक एक कलेक्ट करायचं. हेल्मेट्स म्हणा, गन्स म्हणा, आर्म्स अँड ॲम्युनिशन दिसतील तसे एक एक कलेक्ट करायचे आणि मग गन घेऊन जसे दिसतील तसे लोक ए उधर बंदा आहे, उधर बंदा आहे, तसे मार, असं करत करत मारायचं. बरं सर्कल छोटा झाला ना की पटकन झोपायचं आणि मग क्रॉलिंग करत करत माणसं दरवाजा बंद. अरे मूर्ख माणसं खाली हो, खाली हो, सर्कल छोटा आहे. आई मला रिवाईव्ह कर. मेला आई मला रिवाईव्ह कर. थांब. आई मला हो रिवाईव्ह थांब आले. आई मला रिवाईव्ह कर. आई मला अरे थांब रिवाईव्ह नको ना, इथे ये ना, थांब ना जरा. आई मला हा, थांब. आता. नॉर्थ इस्ट 140. आई नॉर्थ इस्ट 140. East 70, East 70. Watch out, watch out, watch out, watch out. विनार गप्पा बस गप्पा बस गप्पा बसा जरा. वा, 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 वा. इकडे इकडे. तुला हे सगळं कसं माहिती? हे येता जाता दिसतं ना. अरे कुठला येता जाता आहे हे? हा कुठला चौक आहे जो मला लागतच नाही आयुष्यात? ऐक बाळा, एक लक्षात घे, चौगुलांच्या घरात आजपर्यंत लव्ह मॅरेज केलेलं नाहीये कोणी. मग घरात नको करूया ना, मंगल कार्य वगैरे भाड्याने घेऊ तिथे करूया. ओ सर, हीच बायको का देता नेहमी? ओ सर, ही बायको हे ओय बदला सर. ओय ही बायको नकोय मला. सिरीज आहे म्हणून फक्त, बाकी काय. शहाणपण नको करू, मला नको सांगू सिरीज आहे म्हणून. मला कळतंय तो. लांबो. तुला कळतंय का बाळा? काय हे 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 असं नाही करून चालणार बाळा. का नाही करून चालणार? माझ्याकडे सगळी माहिती आहे तिची. अरे नाही रे बाळा, कोण आहे ती? बाप कोण, आई कोण, तिचं काय सांगू खानदान तरी आहे? द्या. तुम्हालाच सगळं करायचं आहे, मला तुम्हाला बोलायलाच द्यायचं असं नाहीये. नाही बाळा, आपलं चौगुले आहे तसं थांबा हे काय जरा. खानदान आहे? काही शांत बसा. प्रॉब्लेम. मी सगळी माहिती काढलेली सांग, आहे. हा. ती ओळखीची मुलगी आहे, तिचं नाव आहे चिमा. हा. चिमा नाव आहे तिचं. ती म्यानमारची आहे म्हणून तिचं नाव चिमा आहे. मी इकडनं खेळायचो, ती म्यानमारवरनं खेळायची. ए बरं केलंस ना, पण हे म्हणजे कोकणातलीच असल्यामुळे पद्धती सारख्या असतील, मग तसं काही टेन्शन नाही, तिला घरच्या सारखंच वाटेल. एक मिनिट एक कोणी बोल नका सर. होल्ड तुम्ही पण काही बोल नका सर. म्यानमार कोकणात येतं? नाही तर काय, महाडला जाताना तिकडे मागे स्टॉप घेताना भजा खायला, ते म्यानमार नाहीये. ते माणगाव आहे, माणगाव. बिंडोक 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 मागे. बिंडोक बिंडोक आहेस तू, बिंडोक. सॉरी इकडे इकडे. चिडू नका ना तुम्ही. त्या म्यानमारच्या मुलीला सांग, आल्या पावली म्यानमारला परत जा म्हणावं. काही गरज नाहीये, कळलं? तिला सांगेल हे लव्ह मॅरेज वगैरे मला काही पटत नाहीये. ते शक्य नाहीये बाबा. अरे का पण? गॅप देऊ नकोस, खाशील फटकन. मारू नका. नाही. बाबा, तुम्हाला आठवतंय कॉलेजच्या आयव्ही साठी मी तुमच्याकडनं 50,000 रुपये घेतले होते. हो मी दिले होते, महत्वाचं काम. मी तुम्हाला फसवलंय. फसवलंय म्हणजे? मी चिमाशी ऑनलाईन म्यानमारी पद्धतीने गुळपुडा उरकून घेतलेला आहे. गुळपुडा? मला माहिती होतं तुम्ही विचारणार. साखरपुड्याला त्यांच्यात गुळपुडा म्हणतात. आणि डावरी म्हणून मी चिमाला 50,000 रुपये ट्रान्सफर केलेले आहेत. पण मला रे मला ओंक्या, बघ काय केलं तुझ्या पोराने. ओंक्या, अरे तू फक्त डावरी आहे म्हणून 50,000 दिलेस तिला.
पिंडा का पिंडा का पिंडा का पिंडा का काय होतंय काय करताय काय करू हिचं मी काय करू हिचं काय करू मी काय न- हा? काय झालं? हिच्याऐवजी डॉल्फिन मी घेऊ का आयुष्यभर फिरू का डोक्यावर घेऊन मी बाबा काय झालं अगं कळतंय का या पुराने काय केलंय काय? साखरपुडा केलाय साखरपुडा हा चौगुल्यांचा वंशाचा दिवा स्वतःची ज्योत घेऊन म्यानमारला काळं करायला गेलाय कळतंय का तुला अरे फ्रॉड असतात बाळा हे फ्रॉड असतात सगळे नाही बाबा नाही सध्या हे ना ऑनलाईन फ्रॉड निघालेले आहेत अहो ती हनी ट्रॅप करतात एखाद्या चांगल्या घरातला बावळट आणि असा मंद मुलगा दिसला ना हनी ट्रॅप करतात बाळा. पण मी नाहीये बावळट आणि मंद. तुला तसं वाटतं ऐक बाळा हे सगळं ट्रॅप आहे तिच्या नादाला नको लागूस ऐक माझं बाबा ती ट्रॅप नाहीये ती खरी आहे आणि आज ती इथे येणार आहे. हा कुठला डान्स आहे म्यानमारी डान्स आहे. हा म्यानमारी डान्स आहे हो असा म्यानमारी डान्स असतो अरे, म्यानमारचं आधीचं नाव काय होतं काय? बर्मा. मग हेलन कुठून आल्या बर्मावरून म्हणून तिने हेलनचा डान्स केला. साधी अक्कल पण नाही वापरत तुम्ही अरे हे बाबा. असलं लॉजिक नाही लावता येत रे बाबा इकडे मी पुन्हा एकदा सांगतो फ्रॉड आहे ही फसवते तुला आणि ट्रॅप करते फ्रॉड आहे ती फ्रॉड बाळा हे काय हेच आहे ते नाचगे घुमा काय म्हणाली नाही 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 नाचग घुमा नाही चिमू सासरे बुवा म्यानमारी आहे ना ती जरा तिने डिले म्यानमारी म्हणून एवढं इलॉजिकल फंबल सासरी बुवाचं नाचरे घुमा बाबा ऐक ऐक बाबा बाबा एक तर तू तरी जा या घराबाहेर नाही तर मी तरी जाईन बरं थांबा बॅग भरून आणते तू ही बघ म्हणजे मीच जायचं हे ठरलंय तुझं ही माझी बायको काय करायचं हिचं हेच मला कळत नाहीये बाई आई 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 सासरे बुवा हे सतत देणाऱ्याने देत राहावे नको येऊस ग असं अंगावर सासरे बुवा तुम्ही ओंकीला एक पण शब्द बोलायचे नाही आहे म्यानमारी त्याच्याशिवाय आता मला कोणी नाही आहे म्यानमारी मी आपला आहे म्यानमारी ते माझं सर्वस्व आहे म्यानमारी चिमा अरे बिहारी ओए म्यानमार वरून 2 सेकंदात बिहारला आली आहे ती अरे ही बिहारी कशी बोलते का तू तर बिहार मध्ये राहिले आहे ना मग 6 महिने तिथे शिकले आहे बिहारी बिहारमध्ये कशी आली पहिला म्यानमार मधून आले करत नेपाळ मध्ये आले नंतर बिहार मध्ये आल्यानंतर भारतामध्ये झाले मी ज्या प्रदेशात गेली तिथला डान्स करून दाखवते तू बायको नाही आणलीस अख्खा इव्हेंट आणलायस आताच्या हिला बाहेर काढ हिला एक मिनिट तुम्ही जरा अरे तू कशाला करतोय अरे तू कशाला गप्प बसा तुम्ही एकदम गप्प बसा अगं मला आवडली ती अरे काय आवडली गप्प बसा तुम्ही तिथे बसा अगं पण मी तुला सून म्हणून एक्सेप्ट करते महिलांचे जंगी कुस्तीचे सामने आहेत बाबा तिचं माझं सपान आहे. जाता जाता करतोय प्रमोशन जाता जाता प्रमोशन करतोय मारू नका माझ्या पोराला अरे 2 वाक्य उरली आहे स्किटची प्रमोशन करतो तुम्ही तिकडे जाता का करतो रे काय? अरे अगं थांब अगं ती बिहारी आहे ऐक ना. बसावं, मला ती खूप आवडली आहे माझ्या तोडीस तोड आहे ती पोरी तू काही काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासाठी तू अजिबात नाही काळजी करायची आमच्याकडे ना सुनेचं स्वागत असं गोडाधोडाचं जेवण करून माप ओलांडून करतात तुमच्याकडे कसं करतात सांग बरं आमच्या मध्ये ज्या सासू मासते आहे ना ते सगळे दागिने घेऊन येते आणि सुनेला सोन्याने नटवते आहे आणि मी सून जो आहे बाहेर जाऊन सुरवेला नमस्कार करते आहे अग बाई ते सुरवे नेमके गावाला गेलेत मग काय करायचं ही रद्दी पहिली भंगारात वेग ऐक तुम्ही तिकडे बसा. गाई सुरवे म्हणजे वरचे सुरवे नाही ग वरचा सूर्य देव सूर्य देव
प्रथा बघ सुंदर बघ प्रथा बघ किती सुंदर आहे असे सगळं दागिने घालायची अशी भरभराट सूर्यासमोर घेऊन जायची सूर्याला नमस्कार करायचा की एवढी भरभराट माझ्या अंगावर आहे तेवढीच भरभराट माझ्या नवीन घराचीही होऊ दे आणि सूर्याचा प्रकाश जसा सोन्यावर पडला की आपल्या घरात भरभराट सोन्याची चांदीची धनधान्य समृद्धी लाभ सगळं नाही रे फ्रॉड आहे रे सगळं फ्रॉड आहे रे हा बात आहे मला खूप आवडली ही प्रथा म्हणजे ती आपल्याच भल्याचा विचार करते शेवटी मग? तू काळजी करू नकोस हा तू इथे ये तू इथे बस ये हा तू काळजी करू नकोस मी सगळे दागिने घेऊन येते आपण तुझ्या पद्धतीने सगळं करूया असं नको तू बी करू. गप्पा बसा जरा. घरचे दागिने ते. अंगठ्या बिंगठ्या काढ जरा. अरे आपल्या आले घरचे मी. थांब ग तू आले अगे अंगठी नको का? ऐक माझं चल आपण करून टाकूया प्रथा हा? ए, घे ओंक्या ऐक ना, थांबा ना तुम्ही जरा घे हा, ओंक्या घाल मदत अरे नाही रे ए घरचे दागिने आहेत रे ते चौघड्यांचे दागिने आहेत रे शाबास. हे बांगड्या वगैरे घालते. हा ते नमस्कार सुरवेला नमस्कार करून ये जा. सुरवेला नमस्कार करून ये नीट जा. लवकर ये गा हा. आता या घराची भरभराट होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही ओंक्या मला वाटलं नव्हतं चौगुले काका चौगुले काका काय रे हो चौगुले काका अरे आता त्या बाई गेल्या दागिने घातलेल्या गोल्डन वुमन त्या तुमच्याकडे आल्या होत्या का ए गोल्डन वुमन काय सुनबाई आहे माझी रिलॅक्स भाभी है तुम्हारी हा अहो कुंडी फोडली त्यांनी सोसायटी मधली हा कशी काय एवढं मोठं सोनं घालून त्या अशा थांबल्या होत्या इथून राईटनं बाईक आली कोणीतरी मास्क घातला होता पटकन बाईकवर बसल्या आणि झपकन निघून गेल्या आणि जाता जाता कुंडी फोडली त्यांनी मग गेली रे गेली लंपास करून गेली दागिने सगळे कळतंय का तुम्हाला नाही हो ती म्यानमारच्या सूर्याला नमस्कार अरे म्यानमारचा काय वेगळा सूर्य आहे डोंबिवलीचा वेगळा आहे. अरे गेली तुम्हाला तुझ्यामुळे झालंय नाही, सगळे नाही, तुझ्यामुळे झालंय हे सगळं. बाबा केलं मला? आई जस्ट कीप क्वाइट लेट मी बी फ्रँक नो बेटा बट आय Just shut up. It might hurt you, but I will be honest with you right now. ओके तुम्ही लुटले गेलेला आहात. लाज नाही वाटत ऍटिट्यूड मध्ये इंग्लिश बोलतोय जोरदार टाळ्या कहर परफॉर्मन्स क्या बात बघूया हास्यरसिक काय म्हणतात प्रसाददा भन्नाट मजा आली खूप मजा आली ईशा कहर आहेस तू कहर माझ्या एक लक्षात आलं ईशा तू जेवढा परफॉर्मन्स एन्जॉय करतेस त्याच्या दुप्पट पटीने तू त्यातला डान्स एन्जॉय करते हो ना फार मजा येते त्यामुळे बघताना खूप मजा आली वनिता वेगळंच कॅरेक्टर होतं आणि मजा आली तुला पण बघताना तुमच्या दोघींचा जो काही मधला पॅच होता मधलं एक रेसलिंग ते पण इंटरेस्टिंग होतं सम्या भन्नाट ओमकार मजा आली खूप मजा आली सई कडक परफॉर्मन्स ईशा सुपर क्लास एनर्जी होती आणि ओमकार तू ह्या रोलला किती न्याय देतोस हे मी कसं सांगू तुला कुठल्या शब्दात फारच भारी करतोस वने मी हे एक्सपेक्ट केलं नव्हतं कॅरेक्टर ह्या वेशभूषेत पण तेही एक सरप्राईज होतं समीरदा तुझ्या एनर्जीला तुझ्या टायमिंगला हॅट्स ऑफ मजा आली थँक्यू वा वा. मंडळी पालक शिक्षक मीटिंगमध्ये नेहमी विद्यार्थ्याचीच उलट तपासणी झाली पाहिजे असं काही नाही कधी कधी ही वेळ पालकांवर सुद्धा येऊ शकते चला तर बघूया आज नेमकं काय घडतंय ते गुड मॉर्निंग बाई गुड मॉर्निंग शिवाली बाई आज माझ्यासोबत माझी मम्मी पण आली आहे बुवा अरे वा हो ना नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार त्याचं काय बा मला नोकरीमुळे तुम्हाला भेटताच आलं नाही कधी मुन्नाच मुद्दाम आली बा तुम्हाला भेटून घेऊ म्हणलं बरं नाही माझे मिस्टर येतात बा नमस्कार नमस्कार ओळखलं का अरे ओळखलं म्हणजे तुम्हीच येता ना नेहमी भेटायला काय पाटील चॉकलेट आणलं की नाही चॉकलेट नेहमी येताना हे माझ्यासाठी चॉकलेट घेऊन येतात पाटील द्या की चॉकलेट तुम्ही अल्ली सडीसाठी चॉकलेट आणता लिसाडी फासाडी काही बोलशील चॉकलेटचं बोला चॉकलेटचं काय मी त्या बाईला काय अरे हा हसू नको
सॉरी आठवलं मला आठवलं त्या दिवशी काय आलं आता मॅडम आहे ना आपल्या शिवालीला शिकवता की नाही अरे शिकवता तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे का नको आपण काय चॉकलेट देणार का तुम्ही नाही ना अरे ते पोर्शन पूर्ण नाही करत तर पालक येऊन त्यांना रागवता की नाही पण त्या जर पोर्शन पूर्ण करत असतील तर आपण त्यांचं कौतुक करायला पाहिजे का नको त्यांनी पोर्शन कम्प्लीट केला म्हणून त्यांचं कौतुक करून राहिले तुम्ही नाही बाबा मी सकाळी घरातलं सगळं काम करून ऑफिसला जाते माहित नाही कधी कौतुक केलं तुम्ही करतो. मला साधं चॉकलेट पण नाही दिलं तुम्ही कधी अय्या पप्पा पप्पा हं? तुम्ही मॅडमले तर आज गुड मॉर्निंग ब्युटीफुल पण नाही बोलले ना ते मला राहून गेलंय ब्युटीफुल आहे आ? ही ब्युटीफुल आहे मग मी कोण आहे मी कोण आहे मी त्यांना काय ब्युटीफुल म्हणायला जाऊ हा? मी अरे हा हसू नका बरं सॉरी मला आठवलं ते 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 त्या दिवशी सकाळी भेटल्या होत्या मला तर मी त्यांना म्हटलं गुड मॉर्निंग ब्युटीफुल हा? शिकवता तुम्ही ब्युटीफुल शिकवता तुम्ही असं बोल तुमच्या खानदानात ब्युटीफुल शिकवता अरे नाही असू दे कसं करता? मिसेस पाटील तुम्ही ना उगीच चिडताय तुमच्या नवऱ्यावर खरं सांगू हो का हो 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 तुमचा नवरा खूप प्रेमळ आहे आई हो तर हा आणि तुमची तर खूप काळजी घेतो तुमचा नवरा ए बाय मध्यंतरी तुम्ही 3 महिने ICCU मध्ये ऍडमिट होता ना तेव्हा खूप तुम्ही ऍडमिट होता ना मध्ये मी ICCU मध्ये ICCU मध्ये तुम्हीच मी आयसीसीत होती नाही मी आयसीसीत होती आव जीव कासावीस झालेला तुम्ही आता काही दिवसांच्या सोबत यात असं म्हणताना रडले हो माझ्या समोर तोंडाने ते बोलता का तुम्ही नाही ना मी काल तोंडाला ते बोलली नाही पण नवस केला होता तुमच्यासाठी त्यांनी अरे बापरे ज्या दिवशी माझी बायको बरी होईल 4 सवाष्णी आणि एका कुमारिकेला जीव घालेन अरे बाप रे. माझ्या 4 मैत्रिणींना आणि मी कुमारिका असल्यामुळे मला आम्हाला सगळ्यांना 5 स्टार मध्ये नेलं पाटलांनी नाही मॅडम असं नव्हतं ते मॅडम अबे नवस बोल्या काऊन नवस केला तुम्ही अरे तू असे मध्ये मध्ये आजारी पडते ना मध्येच म्हणते माय माल कसं तरी होतं माय माल काय तरी होतं अबे मी काय आयसीसीत गेली का लगेच अरे माय बाबू तू हात लावू नका बरं तू माझ्यापेक्षा वाईट कोण नाही मग हो शांत. तू ICC मध्ये जाते काय त्याच्यामध्ये जाऊ नये तुला बरं वाटावं म्हणून मी हा नवाज बोलला होता अहो, आता मला सांग त्या जीवाला काही बरं वाईट झालं मी कोणा तोंडकडे पाहू ठीक मी पाहून घेईन पण पोरीचं काय पोरगी बिचारी पोरकी नाव बिना मायचं लेकरू म्हणून कशी मला तुमचं खरंय पण आता त्यांना बोलता येत नाहीये पण त्यांचा शिवालीवरती प्रचंड जीव आहे ऐक खरंच कासावीस होतो त्यांचा जीव तुटतो तिच्यासाठी तिच्याहून जास्त प्रश्न तर हेच विचारतात मला हो? प्रचंड जिज्ञासू जागरूक पालक आहेत अगदी मराठी विषयाचा तर एवढा अभ्यास करतात ते रात्री अपरात्री मेसेज करून मला डाऊट विचारतात मागच्या आठवड्यात रात्री 1:30 वाजता 2 फोन आले होते नाही मॅडम नाही उचलले नाही मी झोपले होते तर मेसेज केला त्यांनी मिठीतला मी पहिला की दुसरा रिप्लाय ॲज सून ॲज पॉसिबल आणि 2 बदाम रात्री 1:30 वाजता फोन करता तुम्ही नाही मी रात्री 1:30ला काऊन फोन करता तुम्ही हे का म्हणजे ते अरे हा मी पोरीचा अभ्यास घेत होता ना अबे आपली पोरगी तर 9 वाजता झोपून जाते ना अहो रात्री मला तिनं 8:30ला प्रश्न विचारला होता मी 8:30ला अभ्यास घेत होता तिचावाला मग मॅडम अहो सांगावं यांले हे मला नेहमी म्हणता की तुम्हाला पोरीची काही काळजी नाही पोरीची काही लक्ष देता नाही मॅडम मी एक जागरूक पालक आहे हो हो जागरूक पालक आहे खरंच आहे माझ्या पोरीनं रात्री 8:30ला प्रश्न विचार 8:30ला प्रश्न विचारला मी म्हटलं चला मी झोपेत विसरून जाईल मी ना शेवटी 1:30 वाजता न राहून तुम्हाला फोन केला अजून काय लक्ष द्यायला पाहिजे मॅडम सांगा बरं तुम्ही नाही बरोबर आहे काय करायला पाहिजे अजून बरोबर आहे पाटील तुमचं मग सजग पालक म्हणून मी काय कर सगळी काळजी घेतो मॅप तुला अभ्यास घेऊन राहिले का हे मग तू त्या घेत नाही का अभ्यास सांग बरं हा हा मॅडम हा. मला पण शिकवतात ना पप्पा सगळं समजावून सांगतात मला पप्पा काय? म्हणजे मी ना पप्पाला प्रश्न सुद्धा विचारला होता की पप्पा पप्पा मगर मिठी म्हणजे काय तर पप्पांनी सांगितलं होतं तुझी माय मला जी मारती त्याला मगर मिठी म्हणतात काय बी नको बोलू मिसेस पाटील असं वागू नका तुम्ही तुमच्या नवऱ्याशी खरंच ते शिवालीच्या प्रेमापोटी हे सगळं करतायत खरंच त्यांचा खूप जीव आहे त्यांच्या मुलीवर
नाही का हो पाटील? हा आहे ना पोरीवर जीव आहे मावाला. नाही का, काय आहे, त्यांना जी इतर माहिती आहे ती सुद्धा ती मला फॉरवर्ड करत असतात. तुम्हाला सांगते, मागच्या आठवड्यात मला हा लेख पाठवला त्यांनी, 35 नंतरचे विवाह संबंध. ओ मॅडम माझं लग्न नाही झालं ना, मला उपयोगी पडेल. आणि परवाच रात्री हा एक पाठवला, औरतों को मूछे वाली मर्द पसंद क्यों आते हैं, आणि स्वतःचा मिशीतला फोटो सुद्धा मला पाठवला. आकृतीचं स्पष्टीकरण त्यांनी मला दिलं याच्यामध्ये. मध्यंतरी त्यांनी मला सिनेमाची तिकीटही पाठवली, येणार का म्हणून. ऐ शिवाले, चल तुला पप्पाचा पिक्चर दाखवते, चल. मॅडम, मी तुम्हाला उद्या सिनेमाची स्टोरी सांगते. वा 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 वा, मस्त झाला परफॉर्मन्स. सई, प्रिया, तुला बघून मला मेहुनाची आठवण झाली की एक अशी टीचर असते आणि म्हणजे काय करणार, आकर्षक असते ती. तर सगळ्यांना अवघड जात असेल, तर पाटलांनाही अवघड जात असेल, मी समजू शकते. तर मजा आली. साधी सरळ सोपी कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती तितक्याच साधेपणाने आणि सुंदरपणे मांडली. थँक्यू गाईज, कीप इट अप. मंडळी, ही हास्य बरसात अशीच चालू राहील. आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. पुढील भागात भेट होणारच आहे. आता मात्र तुम्ही बघायला विसरू नका, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया आणि सहकुटुंब हसूया. नमस्कार मंडळी, हास्याचा पाऊस घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाचे ढग घेऊन येणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. कौतुकाचा इंद्रधनुष्य फुलवणाऱ्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत आहे. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. मंडळी, हुशार मुलाखतकारची सौका आज आला एका प्राणी मित्राची मुलाखत घेण्यासाठी. चला तर आता आपण ऐकणार आहोत फालतूगिरीची इसाप नीती. सज्ज व्हा त्यासाठी, जी घेऊन आपल्या समोर येत आहेत रत्नागिरीची 2 रत्न, श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर. अरे बापरे, आलो 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 आलो. सर्व तेच आहे, ह्यांचा लुक सोडलेस. सगळे तेच आहेत. अरे बाप रे, तुम्हाला केवढा आनंद झालाय. पण हा सीझन सुरू झाल्याचा नाही, पेमेंट सुरू झाल्याचा आहे. सगळे चला मी पण त्यातलाच. चला आता लिहिलेला बोलूया. नमस्कार सर. नमस्कार. हाय सई. सर काय झालं, आता मनातलं बोलायला घेतो सर. बाहेर पाऊस पडतोय, पण माझ्या मनी पूर का आलाय हे मला कळेना. बर. आणि मग मी माझ्या मनातल्या गोष्टींचा आढावा घेतला आणि मनाला समजावलं की पृथ्वीवर आपण मिळून मिसळून राहू शकत नाही. आपण चंद्रावर जाण्याची स्वप्न बघू नये. त्याच्यावर जो एक डाग आहे तो पुरेसा आहे. आता जास्त वैचारिक होत नाही, त्यामुळे आता आपण प्रोफेशनल फालतूगिरीकडे वळूया. तर सर, मी आज एक अशा पानसट पामराची मुलाखत घ्यायला आलेला आहे की ज्याला असं वाटतं की तो प्राणी मित्र आहे. बघूया त्याच्या अंगातल्या किड्यांशी माझी मैत्री होतीये का. चला तर मग सुरू करूया. नाही हे बरं, हा खर्च वाचवता तो बरं आहे. सर सर ओ सर. घशातून अख्खा नॅशनल पार्कच घेऊन आलास तर.
काय केलं काय कशासाठी? प्राणी मित्र आहे ना, अरे बाप कॅरेक्टर एस्टॅब्लिश केलं. सर. थोडस तिकडेच राहिलंय. एक मिनिट, सॉरी नवीन सीझन आहे, हा. सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत. क्या बात आहे सर. एक मिनिट, याच्यात मोठी पण आहे सर, आपण दरिद्री असताना हे करणं सगळं म्हणजे. आधी मेन माणसांना गिफ्ट देऊया. सर आलं. सुरुवातीला तुम्ही रिस्क का घेता सर? डायरेक्ट प्रसाद सर, तुमच्यासाठी मी हे गिफ्ट आणलंय. ही साधी सुधी वाटी नाही सर, मग याच्यातले शेंगदाणे कधीच संपत नाही सर. सर तुम्ही स्किट बघताना हसा, हा. क्रमवारी द्या, शेंगदाणे संपणार नाही सर. फक्त आता ही वाटी रिकामी आहे. का विचारा? का? चांगला परफॉर्मन्स समोर सुरू असेल की ही वाटी रिकामी असते. हा त्यावेळेस क्या बात आहे. सर या Thank you. कॉन्फिडन्सने आत्महत्या केली नाही म्हणजे झाले सर. Yes, sir. सगळा नाजूक मामला आहे. काही वर्षांपूर्वी तुम्हाला एक माकड चावलं होतं. अख्ख्या जगाला प्रश्न पडला की त्या माकडाचं पुढे काय झालं. बरोबर. मी प्राणी मित्र आहे, मी त्याला भेटलो, त्याच्याशी बोललो आणि त्याला ह्यांच्या प्रेमात पाडलं. आता ते माकड मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. अरे बापरे. हे बघा. आता जगाने तुम्हाला विचारल्यावर त्याची उत्तर हा देईल. चालेल. याचं नाव चिंपू आहे. ओके. हाय एक. चिंपू. खूप गोड आहे. काय एकेकाचं नशीब असतं बघा. खरंय. सुंदर गुलाब मी कोणासाठी आणला असेल बरं? या सर इकडे या. आलो नंतर. आल्या आल्या प्रेमाचा हळदी कुंकू घालताना सर हे. सर आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे? काय? तुमचा प्रेम आणि स्ट्रगल याच्यानंतर आपल्याला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आपण स्किट करतो सर. या बसा सर. ए तू अरे तू आता अभिनयाला सुरू झाली. अरे, सर पण मी काय म्हणतो सर, हा नवरसी अभिनय कशाला करताय सर? का? मी तोच तो ची सौका म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर. अच्छा तेच आहे. हा की सौका हा. म्हणजे तो फेमस मुलाखतकार येस सर. ज्याची वाक्य भाल्यासारखी टोकदार असतात. येस सर. यांनी वन्स मोर दिल्यावर तेच भाले. बसा सर. आल्याला घेऊ नका. आल्याला घेऊ नका या सदराखाली मी तुमची मुलाखत घ्यायला आलो सर. मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं वाटतं आणि सांगायला आवडेल सर की माझा अखिलेश नावाचा डॉग आहे सर. हो 15 वर्ष झाली तो माझ्याकडे आहे. त्याच्यावरनं तुम्हाला कळलं असेल की मी किती मोठा प्राणी वेडा आहे सर. ओके ओके. त्यामुळे माझ्या मनात अजिबात हे ते मात्र शंका नाही की ही होणारी मुलाखत पाशवी आणि रानटी होणार आहे सर. सर पुढे जाऊन मला पहिलाच प्रश्न तुमच्यावर मारावासा वाटतो सर. ओके. की तुमचं नाव काय सर? ते एकदा आम्हाला कळलं ना की आम्ही आमच्यातलं जनावर बाहेर काढायला मोकळे होऊ सर. मला माझं नाव सांगायला आवडेल. माझं नाव आहे जॉनी डेप. काय? जॉनी डेप. बर. माझं नाव आहे जॉनी डेप. ओ पायरेट्स ऑफ मामुरवाडी. अच्छा सर बरं हे नाव जे किती मोठं ग्लॅमरस घेतलंय सर, याच्यामध्ये जेवढी जोडाक्षर आहेत ना तेवढं आपलं करिअर पण नाही झालंय सर. जॉनी डेप हे याचं जोडाक्षर नाही आहे. तेच सांगतो नाहीच आहे सर. आपलं करिअरच झालं नाही सर. आपलं करिअरच झालं नाही सर. ऍक्च्युली माझं नाव पांडे आहे. वाटलंच ते. तर आपण पुढे जाऊया सर. आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचं वाटतं सर की आपल्या लांछनास्पद नशिबाला साक्ष ठेवून आपले दळबद्री हात आपण पक्ष्यांच्या भावनेला घालू शकतो ही समाज विघातक संकल्पना तुमच्या उकिरड्या रूपी बुद्धीला केव्हा शिवली सर? सर आपल्या लांछनास्पद नशिबाला साक्ष ठेवून आपण आपले दळबद्री हात पक्ष्यांच्या भावनेला. म्हणजे मला थोडक्यात विचारायचं होतं सर की आपण प्राणीमित्र होऊ शकतो हे तुम्हाला कधी वाटलं सर? मला सांगायला आवडेल. मी प्राणीमित्र झालो ही माझ्या मामांची कृपा. अच्छा काय म्हणजे काय झालं? मामाने काय केलं सर? माझा मामा नदी किनारी कवडा पकडायचा. कवडा
हा कवडा एक कबुतरासारखा पक्षी असतो अच्छा जो कोकणात नदी किनारी सापडतो हा. जो फासकी लावून पकडला जातो. हा माझा मामा दिवसातून 2-4 कवडे पकडायचा. अच्छा हे कवड्यांच्या लक्षात आलं अच्छा की एक माणूस आपली जमात संपवतोय. अरे बापरे मग त्यांनी मामा विरुद्ध कट केला हा. आणि एक दिवशी सगळे कवडे मामाच्या मागे लागले आणि मामाला उचलून घेऊन गेले. बापरे तेव्हा मला कळलं हा. की मामाला जर आदरांजली व्हायची असेल अच्छा तर मला प्राणीमित्र झालं पाहिजे. क्या बात. आणि तिथपासून मी प्राणीमित्र झालो. वा सर या घटनेनंतर तुम्ही प्राणी मित्र झाला सर हो. बरोबर म्हणजे प्राण्यांचा तुमचा डायरेक्ट संबंध येऊ लागला सर हो. असा कोणता पहिला प्राणी होता ज्याचा तुम्ही मूड ऑफ केलात सर कोण होता sir? पहिला प्राणी कोणता मी प्राण्यांना रेस्क्यू करायचो. रेस्क्यू करायचं एक दिवशी काय आलं हा. रात्रीचा अंधार होता. बरं झालं सांगितलं सर नाही तर माझं बालमन सूर्यनमस्कार घालायला चाललंच होतं रात्रीचा अंधारच असतो सर मुलाखतच चाल. होय सर रात्रीचा अंधार होता अच्छा. आणि माझ्या दारावर थाप पडली. धिंताक 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 धा. आहा. बाबा आला होता एवढी रिदमॅटिक थाप पडल्यावर बाबा आला होता हा प्रश्न कसा पडला तुम्हाला? थाप अवेळी पडली म्हणून मला वाटलं तो आला असेल माझ्या दारावर थाप पडली. मी दार उघडला समोर बघतो गोंडू धोंडू. हो हो सर काय गोंडू धोंडू मला बोलले हा विहिरीत जनावर पडले. अरे बापरे. मी पुढचं काही एक नाही एकदा धावत 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 विहिरीजवळ गेलो आणि 100 फूट खोल विहिरीत उडी मारली. बाप रे सर खाली काय होतं कोण होतं काय नव्हतं ते विचार. कोण नव्हतं सर विहिरीत पाणी नव्हतं. विहिरीत पाणी नव्हतं सर मग कोण होतं सर पुढे काय झालं मी विहिरीत जाऊन आपटलो आणि समोर बघतो तो काय काय बिबट्या. बिबट्या समोर बिबट्या होता. बाप रे मग पुढे काय झालं सर मी आपटल्यावर त्याला माझी दया आली. मी त्याला रेस्क्यू करायला गेलो होतो. त्यानेच मला धरलं वरती घेऊन आला आणि बिबट्या निघून गेला. बिबट्या तुम्हाला काही न करता निघून गेला सर कोण बोललं बिबट्या काही न करता निघून गेला? हं? तुला काय वाटलं मगाचपासून मी तिरका का बसतोय? बिबट्या त्याचा मोबदला आणि मानधन घेऊन निघून गेला होता. पुढे काय झालं सर पुढे काय नाही मी प्राण्यांचा नाच सोडला बरं झालं आणि मी पक्षी मित्र झालो. पक्षी मित्र झालं हो सर माझ्या त्याच्याबद्दल माझ्याकडे माहिती आहे सर माझ्याकडे माझा पीपी डाटा आहे सर पीपी डाटा म्हणजे पृथ्वी प्रताप डाटा आमचे एक संवाददाता आहेत आमचे जे कोकणी पत्रकार आहेत निखिल बने त्याने आम्हाला एक माहिती दिली की तुम्ही पक्ष्यांची भाषा शिकण्याचा एक अघोरी प्रकार केला काय झालं काय म्हणजे मी वेगवेगळ्या पक्ष्यांची भाषा शिकलो. अच्छा म्हणजे सुतार पक्षी म्हणू नका अच्छा. हरियाल म्हणू नका अच्छा. किंगफिशर म्हणू नका. हा. कोकिळेशी तर मी एक 2-2, 3-3 तास संवाद साधायचो. अच्छा म्हणजे ती बोलायची तुमच्याशी हा ती बोलायची. अच्छा मग हा तर एक दिवशी जंगलात मी गेलो हा. आणि कोकिळीशी संवाद साधत होतो. हा, हा. तिकडे जंगलातली माणसं काम सुद्धा करत होती हा. आणि अचानक एक माणूस आला. अच्छा त्याने मला थोबडवला. अरे मला काही कळलंच नाही. सर म्हणजे आमच्या मनातल्या भावना त्यांना असं अचानक व्यक्त करण्याचं कारण काय सर म्हणजे काय केलं सर तुम्ही मी कोकिळीशी संवाद साधत होतो. कसा उ, 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 उ. उ, 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 उ. त्याचा अर्थ त्याच्या भाषेत काय ग येतेस काय असा होता. मग त्याला काय झालं तुम्ही कोकणीशी बोलवता त्याची बायको तिथे काम करत होती. Oh. त्याला वाटलं मी तिला छेडतोय म्हणून तो मला थोबडवून गेला. असं ते पुढे काय झालं सर पुढे काय नाही त्याच्यानंतर मी पक्ष्यांचा सुद्धा नाच सोडला. पण हा. या सगळ्या कर्तृत्वामुळे सरकारने मला काही पुरस्कार दिले. पुरस्कार दिले मला असं लक्षात आहे सर कुठल्या तरी प्राण्यांच्या भावना जपण्यासाठी सन्मान करण्यासाठी तुम्ही उपोषणाला बसला होतात काय होतं ते तू गाढव आहेस असं कोण बोललं सर असं आपण का बोलतो? कुठल्या अर्थाने बोलतो? अच्छा. तू गाढव आहेस हे आपण तू मूर्ख आहेस या अर्थाने बोलतो. अच्छा आपण कोण आहे त्या गाढवाला मूर्ख बोलणार आहे? बरोबर आहे सर म्हणूनच मी गाढवांसाठी उपोषण करायला बसलो. क्या बात आहे सर म्हणजे हे विचार चांगले आहेत सर पुढे काय झालं सर आणि म्हणूनच सरकारने मला पहिला पुरस्कार जाहीर केला माझं उपोषण मागे घेण्यासाठी. कुठला सर ह्याला उचला. तर आता आपण आवडतं घेऊया सर शेवट गोड करायची माझी पद्धत आहे बरोबर. आज काय सुचलं नाही तुम्हाला काय सुचलंय का नाही मला सुचलंय. सुचलंय. आत्ताच विंगेत सुचलंय. वेगळे सुचलंय हा. ओका सर जसं प्रेमाची चारोळी असते बरोबर तसं मी प्राण्यांची चारोळी करतो. अच्छा म्हणजे प्राण्यांची विशेषणं मी माणसांना देतो. ओ हो 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 मी सुरुवात प्रसाद दुकानपासून करतो. तुम्हाला काय त्यांच्याकडे मला कळेल ना सर मला काही दिवसात नरेशन द्यायला जायचंय त्यांना मी बोलतो हा बोला सर प्रसादोग सर आहेत वाघासारखे वा 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 चांगलं आहे फिरतात लायन सारखे. वा 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 प्रसादोग सर आहेत वाघासारखे फिरतात लायन सारखे. सर पुढच्या पिक्चर मध्ये आमचं कास्टिंग होईल काय?
ही सर कविता आहे? ही चारोळी आहे सर? नाही हा स्ट्रगल आहे. सर मला दोघांपैकी भीक वाटते सर ही. नाही अजून पण आहे माझ्याकडे. काय सर? सचिन मोठे सर आहेत छान. सचिन गोस्वामी सर सर या सर या. मला पुढचं कुठलं विचारणं मला माहिती अरे, ऐक ना. नाही सर, पुढच्या शेड्यूलला पण नाही बोलणार. अरे, नाही बोलणार. नाही सर, नाही सर, आपण- जोरदार टाळ्या. क्या बात. प्रसाद दा, वा 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 वा, सुंदर, फार सुंदर, खूप मजा आली. तुमच्या दोघांमध्ये ॲक्टर म्हणून जेवढे टॅलेंट आहेत त्याच्यापेक्षा जास्त लेखक म्हणून पण आहे. आणि मला ते दोन्ही गोष्टी एकत्र बघताना फार मजा येते, विलक्षण मजा येते. आणि मी वारंवार सांगत आलो आहे की तुमच्या डोक्यातल्या ज्या काय म्हणूया लेखक म्हणून ज्या भावना तुम्ही उतरवता, किंवा म्हणजे आता पाशवी आणि रानटी मुलाखत ही विशेषणं माझ्या डोक्यात कधीच नाही येऊ शकत. तर तो जो सेन्स आहे तो फार अफलातून आहे तुमच्या दोघांकडे, आणि तो तुम्ही कायम प्रिझर्व करत राहा आणि काय म्हणूया तो वाढवत राहा, वृद्धिंगत तो होत राहावं अशी फार मनपूर्वक प्रार्थना करतो. आणि दुसरं, एक निखालस सौंदर्य 5 वर्ष माझ्या बाजूला बसलेलं असतानाही मी सतत इमानदारीत समोर बघून प्रामाणिकपणे माझा परफॉर्मन्स देतोय, ह्याचा परिणाम आज माझ्या हातात वाटी आली. त्यामुळे मी इथून पुढे अर्धा वेळ इकडे बघणार, अर्धा वेळ इकडे बघणार. पण मजा आली. वा. चिंपूची मालकीण. सई. राडा परफॉर्मन्स होता. तुम्ही परफॉर्मन्स किंवा रायटर्स म्हणून खूप अनप्रेडिक्टेबल आहात. म्हणजे पुढे काय पंच येईल याचा आम्हाला कधीच अंदाज येऊ शकत नाही. ही तुमची स्ट्रेंथ आहे असं मला वाटतं. त्यामुळे गॉड ब्लेस यू. आणि मी एकच गोष्ट सांगेन की टॅलेंट कधीच लपत नसतो. त्यामुळे आपण आपलं काम करत राहायचं, त्याचं फळ कधी ना कधी भरघोस प्रमाणात नक्की मिळतं. रमेश प्रथमेश, थँक्यू सो मच. कीप इट अप. मंडळी, आज आपण जाणार आहोत एका आउटडोर शूटिंगसाठी. चला तर मग सज्ज व्हा लाफ्टरचे रिटेक्स पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. डायलॉग एकदा नजर फिरवा. चला चला लवकर लवकर लवकर. चला रे चला. बने अजून कॅमेरा हँडल करतोय, काय करतोय? लगेच सर. अरे लाईट लाव, सण जाईल ना माझा. चला ना रे चला. आपण लाईव्ह लोकेशनला शूट करतोय, मला सीन हातात घ्यायचा. चला ना रे चला ना. काय तुला बोलतोय? चला आटपा, लाईव्ह लोकेशनला शूट करतोय आपण. चला रे, लाईव्ह लोकेशन आहे, चला लवकर. अरे लाईव्ह लोकेशन आहे, लाईव्ह लोकेशन आहे. आवरा, चला पटापट, चला ना, सीन हातात घ्यायचा. आवरा, लाईव्ह लोकेशन आहे, चला लवकर. हे मी तुला सांगतोय, आपण लाईव्ह लोकेशनला शूट करतोय. तू का दुनियाभर बोंबलतेस? ऑन टोज राहा, ऑन टोज राहा. करा चला. ऑन टोज राहा ना सगळे, ऑन टोज राहा सगळे. ऑन टोज, ऑन टोज राहा ना, ऑन टोज बने, ऑन टोज राहा, ऑन टोज. इकडे इकडे. कोण डिरेक्टर कोण आहे? तुम्ही सर विसरलात? मी डिरेक्टर आहे ना, असिस्टंट आहेस, इथे शिकायला आली आहेस, कळलं? जेव्हा आपल्याला कळेल ना की आपल्याला सगळं येतंय, तेव्हा हा ॲटिट्यूड दाखवायचा, कळलं? थँक्यू. बडे सोप आहे. थँक्यू काय? दुसरे दे. चला लवकर यार, लवकर लवकर. रेडी आहे, सर. मला सीन हातात घ्यायचा. चला ना यार लवकर. चला काय कुठे कोण? बाहेर जा. चला. मी गौऱ्या सावत्या. ठीक आहे. शूटिंग चालू आहे. हा शूटिंग चालू आहे. कुठला पिक्चर शूटिंग आहे का? हा पिक्चरचं शूटिंग आहे. अरे शोलेचं शूटिंग आहे, शोले पिक्चरचं. टांगा बसंत घोडे के पिक्चर शोले, त्या पिक्चरचं शूटिंग आहे. मी शोलेचं पिक्चरचं शूटिंग आत्ता का करेन? मुळात हा काय प्रश्न? ऐका ना, दहा मला ना सीन हातात घ्यायचा. प्लीज 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 साईडला उभे राहा. चला चला लवकर लवकर. मी काय म्हणतो, हा. तुम्ही डायरेक्ट टाकून आहे डायरेक्ट टाकून म्हणजे? पिक्चर बनवतात ना सगळा, डायरेक्ट टाकून. डायरेक्टर म्हणतात. हो मीच आहे डायरेक्टर. डायरेक्ट टाकून तुम्ही आलात. हा ठीक आहे. तुम्ही डायरेक्टर आहे होय? हो हो. तुम्ही होय? टपकाचा कुणी लिहिली?
टपकथा म्हणजे टपकाचं नसतं ते थका टपकथा माणसा असते ते ते कथा पटकथा संवाद असं असतं. तुम्हाला काय करायचंय दादा ऐका ना, आम्हाला शूटिंग करू दे. हा निघा इथे शूटिंग करू दे. चला चला चला. हे ऐका रे काय पिक्चर मध्ये घेऊ. हा पुढच्या सीनला घेऊ. आता जरा आहे ना, आता सण चाललाय. लय भारी ह्यो तर कसलं ऍक्टिंग करतो माहिती काय इतके हेच दाखव करून शबरेच दाखव शबरे ए, शब्र शब्र म्हणजे विवेक वाबऱ्याचं वडील शबरे शबरे सुरेश ओबेराय. लय भारी करतोय दाखव करून दाखव करू का करून दाखव हो, कसं वाटलंय करू तर दिसेल का सांग जरा ऐका ना, दादा, शबरे बघा लवकर दाखव लवकर दाखव. शबरे हा इस गरीबी ने हमारे हाथ में छुरा दिया न तो हम भी कसं आहे कसलं भारी करते मस्त, एक मस्त. नंबर. आता बाहेर खेळूया. हा, हे कर ना किती दीपक परिसर दीपक पराशर. बघा कसं बघा तुम्ही इस गरीबी ने हमारे हाथ में छुरा दिया नहीं तो हम भी कसलं भारी ऐका ना, म्हणजे डोळं दादा बंद केलं मस्त की वाटतं करताय. शेपटीच आहे का काय आता ते हेमंत बिरीचे हेमंत टी शर्ट काढून ओ, कोण ऐका काढतो? ऐका ना, Picture मध्ये आम्ही घ्या, घेऊ घ्या. घेऊ तुम्हाला. अरे यार ए सांगा ना, चला ना या ना. आम्ही रेडी सर रेडी आहे ना? हा, चल, चल. ए यांना बघ. चल. सर अरे आमचं दत्तात्रय अरे इकडचं. आम्हाला पण घ्या आम्हाला पिक्चर घ्या घरी जा चला बेवडू जा घरी जा बेवडे कुठले काय म्हणलंय मला बेवडू काय म्हणलं बेवडू आता आपण हाय त्याला काय करणार सर लोकल आहे तिथले ह्यांना काय बोललो ना तर गावचे लोक परत अरे आपल्याला हो पण इथे शूटिंग अडकलंय, सण चाललाय यार माझा. तुला नंतर बघतो झालंय मी. तुमचं स्वागत झालंय मिस्टर. सगळ्यांचं झालंय. येस आय एम रेडी लेट्स शूट. येस येस मी मगाचा पॉइंट. हे त्रास देतात. हो त्रास देत आहे तू नको. हॅलो गाईज, हॅलो सेल्फी काढायचा आहे? अजिबात नाही आमच्या फिल्मची हिरोईन आहे ही. हिरोईन आहे हा आमच्या फिल्मची हिरोईन. मग तुम्ही हिरोईनच्या रोलला हिरोईन का नाही घेतली मी हिरोईन नाहीये. नाही नाही रसिका ऐक. एक मिनिट मी हिरोईन रसिका, नाहीये. त्यांच्या- माझ्याकडे बघून वाटत नाही. पशा हे काय म्हणतात? आय एम ऐक नॉट माझं. हिरोईन. अगं तू नको. तुझ्याकडनं ऐकायचंय मला, मी हिरोईन नाहीये का पशा? तू आहेस, ऐक ना, तू आहेस हिरोईन, तू आहेस. अगं दारू प्यालेत ते, दारू प्याल्यावर खरं बोलतात ते, आपण नाही लक्ष द्यायचं. चल लवकर. पशा काय म्हणतोस आय मीन तू? त्यांच्या अगं त्यांना वाटतं ते बोलतात. पण असं कसं? ऐक ना, तुला माहितीये ना सर 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 जाऊ द्या ना सुरू करा ना कुठं होतास, किती वेळ वाट बघतोय. एकदा हात फिरवून अरे दे. नको अरे ह्या डॉक्टर हात फिरला ना कॉलेज मधले दिवस आठवले रे आम्ही दोघं टाकलो आहे म्हणून बोललो होतो आय, 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 पिस. ऐका ना दादा, शूटिंग अडकलं. डाकू कसलं बाहेर घेतलं अरे जाऊ बा ए चला चला चला. ए बाबा क्राऊड हँडल करा ना यार. अरे क्राऊड हँडल करणार कोणीतरी क्राऊड हँडल करा ना क्राऊड हँडल कर भले क्राऊड हँडल कर ना लवकर चल. का आपला बाप येणार आहे? अगं तुला सांगतोय ना, यांना बाजूला कर, यांना क्राऊड हँडल लवकर. दादा प्लीज जा ना डाव दिसायला पाहिजे की नाही पिक्चर मध्ये जा ना प्लीज त्रास नका ना देऊ मागे जा ना म्हणजे आम्ही त्रास देतो, गाव दिसणार नाही नाही दिसणार तुम्ही त्रास नका ना देऊ please. आम्हाला आमचं गाव दिसलं पाहिजे गाव दिसलं पाहिजे दिसलं पाहिजे. एक काम करताय हे घ्या मला हाताला बांधा का राखी आहे राखी बांधा तुम्ही मला दादा बोलले ना राखी बांधा बांधा ना हा थोडा वेळ गेला चालेल राखी बांधा पण हा एक नंबर. बस आता तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही बसा असा क्राऊड हँडल करतो का साऊथ द्या Please, चल ए, सरक माग ए, बाजू. सरक माग सुरू पिक्चर जा तिकडे माग, सरक. शूटिंग मध्ये नाही पुढे यायचं नाही. क्राऊड हँडल निघ पिक्चरचं शूटिंग आप- गाव चांगलं दिसलं पाहिजे आमचं गाव- ए, गाव. पक्या. अरे, दादा ऐका ना, डबल्याचा आणा मागं, मागं. सॉरी अरे काय मीच डिरेक्टर आहे, मला झाकलवाल. सॉरी सर हरकत नाही. सर तुम्हाला बोललो नाही, नाही. मला माफ करा सर दादा ऐका ना. आमचं गाव आहे ना, सर. दादा, ऐका ना, दादा. काय अरे, काय करतोय?
अरे दत्तू अरे सांभाळ तुझ्या गावातल्या लोकांना सर सर अरे तुम्हालाच पाडलंस यार. गाव बाहेर दिसलं अरे कॅमेरा आहे तोच काय फेकता मी शूट कसं करू काय कर समजाव तुझ्या भावानं मी डोकं फिरून तू आज दादा इकडे मी ताई आहे ना तुमची काय आर यू ओके क्लिअर आहे रसिका फायनल आहे का तू इथे येशील बने येस सर. रसिका इथे आहे. ते दोघं इथून येतील अंगावर चादर टाकतील तुला किडनॅप करतील Okay. फोकस घे फोकस बरोबर आहे येस सर. मार दे इथे लवकर चल मार दे पण पशा मला एक विचारायचं होतं म्हणजे मी घरून आलेली असते का मग इथून मी घरी जाणार असते काम कर चल लवकर काम कर चलो रेडी गोइंग फॉर टेक रेडी सर रेडी रेडी मी पण यायचं का एंटर मी एंटर होऊ पशा रेडी एंटर होऊ ना गोइंग फॉर टेक अँड रोल साऊंड साऊंड रे साऊंड ऍक्शन बापरे बस स्टॉप आहे किती ऊन आहे छप्पर पण नाही एक कट 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 एक मिनिट पशा हे काय केलंस तू हे काय केलंस दगड पडला होता तिथं म्हणून ते बाजू टाकला येडायस का रे अरे मार्क होता तो मार्क हो नाही मार्क माझ्या मांडीव आहे तव पडलो तू लहानपणी दाखव तू मांडीव आहे मार्क तो मार्क नाही हो बाबांनो ऐका ना तुम्ही राहा ना तिथे बाजूला तो मार्क आमच्या आर्टिस्ट तू जा तिकडे जा घेऊन जा आधीच डोकं डोकं फिरवून जा आधीच. दाखवा तेवढं सगळं गाव आहे का गावात पूर्ण दाखवा चलो रेडी रेडी वन मोर करे चलो रेडी गोइंग फॉर टेक अँड रोल साऊंड साऊंड रे साऊंड ऍक्शन मी टॅन होणार आहे अच्छी किती धूळ आहे येस ए चमक सल्लो अरे कुठे कुठे पळते तू सोडा मला पकडा पकडी मला खेळायची तुला. सोडा अरे नाही तुम्ही मला सोडणार जाणू शकत नाही सोडा अरे नाही सोडणार तुला ओ दादा लवकर या हा बघा हा माणूस मला घेऊन चलती तिला दादा तुम्ही नसता तर काय झालं असतं माझं देवासारखी धावलं तुम्ही माझ्यासाठी धावलं. नंतर मग टाकल्या पोरं तुला उसर मारतो का नाही पाहता? चल ती तिला घेऊन चल आपल्या हो सर आता अरे हिरोईन गेली अरे ही बेवड्यांसोबत गेली आता काय करायचं सर ए पॅकअप यार चलो पॅकअप 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 मला कळत नाही माझं लोकेशन चुकलंय कास्टिंग चुकलंय की असिस्टंट चुकलंय सर डिरेक्शन चुकलंय वा 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 अतिशय एंटरटेनिंग असं शूट चाललं होतं मस्त प्रसादा मस्त मजा आली खूप मजा आली यावर्षी माऊचा वाढदिवस आम्ही लंडनमध्ये सेलिब्रेट केला नाही नाही वा माझ्या लंडनच्या फिल्ममध्ये रसिका होती आणि तिने फार गोड काम केलंय पशा तू खूप सहज आणि म्हणजे तो विनोद आत्ता घडतोय असं असं त्या क्षणी घडल्यासारखं वाटतं तुझा परफॉर्मन्स बघताना फार मस्त रिॲक्शन्स असतात बारीक 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 आणि या स्किटमधल्या बारीक बारीक जागा पण फार विलक्षण होत्या दत्तू ती चादरीची जी जागा होती सरांनी क्या बात आहे वा 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 फार मजा आली वा वा सावत्या गौऱ्या श्याम्या मजा आली खूप मजा आली वंडरफुल सुपर सई कल्ला परफॉर्मन्स होता मला असं वाटतं की काही ॲक्टर्सना मोठा रोल किंवा हे कॅरेक्टर ह्याची कशाचीच गरज भासत नाही ते येतात तिथे शाईन होतात तशी हंडी आहे असं मला वाटतं
आणि तसा दत्तूही आहे असं मला वाटतं. दत्तू, एक मोमेंट होती तुला, पण तू लक्षात राहिलास. ही तुझी मॅजिक आहे, फार सुंदर. गौऱ्या, मला दत्ता त्याचा वन्स मोर पाहिजे, त्याचा वन्स मोर पाहिजे. आणि रसिका, तुझी ती जागा होती ना, यांना समजाव, ती फारच आवडली मला. गौऱ्या, कम ऑन. येस. ॲक्च्युली हे असं करण्यामागचं कारण आहे की आता आपला MAJचा USA आणि कॅनडा दौरा झाला ना, तर आम्ही आता आपण सगळे फिरलो 22 दिवस. तर प्रत्येकाचं नाव घेताना ना पासपोर्टवरती आपले चेक इनला गेल्यानंतर मग समीर आणि आमिर हे नाव त्यांना कॉमन होतं. समीर ठकलाय आमिर असं घ्यायचं. मग दत्तूचा आला पासपोर्ट. It was this Gaurav. I'm Gaurav. Yeah, Gaurav. No, I'm Gaurav. Gaurav. Yeah, wala Gaurav. वा 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 भावी, थँक्यू गुरा, थँक्स अ लॉट. मंडळी, आयुष्याच्या कापडावर हास्याची शिलाई करण्यासाठी येत आहेत एका टेलर सोबत 2 गिऱ्हाईक. चला तर बघूया तिथे काय गंमत घडते ते. त्यासाठी मंचावर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, रत्नागिरीचे रत्न श्रमेश बेटकर आणि खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत. नमस्कार बाळांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस अरुण कदम. तर आज मी जेंटस टेलर आहे. बऱ्या बिझी होतास काय? नाही, मग आज सगळ्या अपॉइंटमेंट मी कॅन्सल केलेली आहे. का रे? अरे आपण दोघं जण आरण्याकडे कपडे शिवायला जात आहोत ना. हा नाही, माझ्या लक्षात आहे. मला वाटलं तू विसरलास की काय. मी हा विसरलो. अरे माझी मेमरी फोटोजेनिक आहे काय माझं. हे सगळ्यांना माहितच आहे. पुढचं वाक्य तुझंच आहे. त्यांना हाक मारायचा. तुझा दोष नाही, फोटोजेनिक आहेस ना तू. आरण्या, अरे नोकरीचा पहिला दिवस आणि लगेच गाडी पण घेतलीस. गाडी हा. बरं घेतलीस तर घेतलीस, तुला गंडवला नाही आहे. एकच चाक दिला नाही आहे तुला. एक चाकाची गाडी घेतली. हा. वसाऱ्या, ही गाडी नाही आहे. मग? याला शिलाई मशीन होता, ते बघ अशी चालवायची असते. म्हणजे ही शिलाई मशीन आहे. काय गे? काय सांगतोस काय? हा. अरे ही शिलाई मशीन वा आहे. वा वा म्हणजे तू ह्याच्यावर कपडे शिवतोस. वा वा वा. लयच भारी आहे रे. मोठा विषय आहे. तर म्हणतात ना, मुलगा शिकला टेलर झाला. वा, क्या बात आहे. सगळं चांगलं झालं. मी काय म्हणतो आरण्या, हा? तू आता आहे ना एखादी गाडी घेच. कशाला? लग्न लग्न झाल्यावर बायकोला काय चालवत फिरवणारच गावात? अरे चालत कसा फिरवील? का? कडेवर घेऊन फिरायला का नाही? हा. हो वसाड्यानो, हो लगेच कुठं कडेवर, जरा थांबा थांबा. होय काय? आज आहे ना माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे. हा. 1 महिना झाला तर मग माझं लगीन होणार ना रे. वा, वा, वा. म्हणजे काय आहे, पोरीचा बाप आहे ना, हा. मला काय बोलला माहिती आहे काय काय? की मला पोरगा जो पाहिजे ना तो नोकरीवाला पाहिजे, तरच मी त्यांना छोकरी देणार. काय सांगतो? मग मी एकाच महिन्यामध्ये टेलरिंगचा कोर्स केलाय ना, या दुकानात नोकरीला राहिलोय. पहिल्या महिन्याचा पगार घेतला की त्याच्या थोबरावर मारतो, ते म्हणा छोकरी या 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 वा, वा, वा. ऐका, मी काय करतो आज, लय मी बिझी होय आहे, ना? मला कपडे शिवायचे, तुम्ही नंतर या. काय नंतर या. अरण्या, आम्ही तुझी भोवणी करायला आली नाही. हा. तुम्ही भोवणी करायला आला? हा. आम्ही दोघं पण ना तुझ्याकडे कपडे शिवाय आली नाही. वा. म्हणजे पहिल्याच दिवशी 2-2 गिराय. आम्हाला क्या बात है रे, मालक जाम खुश होईल. हा. या 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 या, भारी मजा करूया. या 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 या, या. बरं काय काय आणलं शिवायला? एक काम कर, हा. हे ब्लाऊज पीस घे शिवून दे. वसारे, मी जेंटस टेलर आहे ना, हे ब्लाऊज काय शिवायला म्हणणार? हे लेडीज आहे ना वसाऱ्या. अरे तुला लेडीजचं काम करायला कोण सांगतोय? मला सांग, तू जेंट्स टेलर आहे. हो. मी जेंट्स गिराय काय म्हणजे तू माझं जेंट्सचं कपडे शिवायचं. अरे पण वसाडून हा ब्लाऊज लेडीज आहे ना. अरे पण घालणारा मी जेंट्स आहे ना. तू घालणार आहेस वसारे? हा मग
तू कशाला घालणार आहेस? कशाला म्हणजे मी या वर्षाच्या नाटकात सुभद्रा करतोय का नाही? नाही मी बोलत नको बोलू वासाऱ्या, नको बोलू. तू जेंट्स आहे, तू ब्लाऊज घाल नको घालू त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. पण हे बघ मी जेंट्स टेलर आहे, मी लेडीज परत शिवणारच नाही आहे. अरे पण मी जेंट्स आहे ना. अरे पण मी जेंट्स टेलर आहे ना. तू जेंट्स टेलर आहेस का ना? हा. मग जेंट्सचं कपडे शिवण्यात तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे कसं समजू वासाऱ्या सावकाश, तुला? सावकाश, सावकाश. लेडीजचं वेगळं जेंट्सचं वेगळं असतं. मी जेंट्स टेलर आहे, तुम्हाला कळत कसं नाही वासाऱ्या नो? अरे कलत ए काम कर, तू प्रयत्न तर कर. हा. अरे प्रयत्न प्रयत्न तर कर. घे काय घे? मेजरमेंट. अरे मला बॅकलेस ब्लाऊज शिवायचा आहे. हा, एक काम कर, काय backless. माहितीये असं हे सगळं आहे ना, हा. ही सगळी पाठ मोकली राहिली पाहिजे, गुलगुलीत. हा? शेवटच्या माणसाला सुद्धा मोऱ्याची नस दिसली पाहिजे. कुठलं रक्त कुठं जाताना कळलं पाहिजे. सगळं ऑडियन्स आहे ना पाठीवरच आहे. हा बघ, लक्षात घे. हा बघ तुला सांगतो, दोरी नाडी हुक मला काहीच नाही हा. पाहिजे. अगदी पाठ आहे ना सगळी माझी मोकली दिसली पाहिजे. काय समाजाला मोकली. अरे काय डोक्यावर पडलं किंवा काय वासाऱ्या? झालं? सगळं मोकलं कसं? काहीतरी अडकवायला पाहिजे ना. मी जेंट्स टेलर आहे ना, लेडीज कपडे मी शिवतच नाही. अरे पण मी घालणारा जेंट्सच आहे ना वासाड्या. अरे पण मी 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 जेंट्स टेलर, तुम्हाला कळत कसं नाही वासाऱ्या? तुला ब्लाऊज शिवता येत नाही? नाही मला शिवता येत. एक काम कर, हा. कुठे गेला? हा बघ याचा परकर शिवून दे. अरे वसाड्यानो, एवढासा ब्लाऊज पीस म्हणा देता ना, परकर शिवायला सांगतो मला. अरे मी लेडीचे कपडे नाही शिवत वसाड्यानो, मी जेंट्स टेलर आहे. एक काम करतो, काय? मी ना शर्ट तुम्हाला शिवून देतो. मी शर्ट जाम भारी शिवतो बोल. जाम भारी शिवतो. हा, हा. हा ती सुभद्रा शर्ट घालून स्टेजवर जाणार आहे वासाड्या. कसं तिचं वाहन मारू का रे तुला? मग पॅन्ट शिवून देतो. हे रे, नाही, नाही, थांब, 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 नाही, 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 जामिनाला बोलतो. पॅन्ट घालून जाईल काय सुभद्रा स्टेजवर? नाही. वाहन नाही मारतील मला लोक. नाही, थांब, वाटेल तर बोलतो. थांब, हा? थांब, जाऊ दे. होय, याला काही जमत नाहीये. काय? मी दुसऱ्या टेलरकडे जातो. हा. तुला काय शिवायचं असेल तर शिव. चल. नाही, माझं हाय सोपं आहे माझं. हा. माझं काय आहे बाबा, ये तुम्ही एक या. काम करा, तुम्ही जावा रे, नंतर या अरे बाळांनो. थांब, या लुंगीला फॉल बिडिंग करून दे. होय लगेच होय लगेच. तुमच्या बापन लुंगीला फॉल बिडिंग लावला होता का रे काय वासाड्या? माझ्या आईशीन लावला होता लुंगीला साडीला. साडीला? हा. मग तेच बोलतोय वासाड्या, तू लुंगी सांगून साडी आणलीच आहेस मला. ही बघ ही साडी आहे आणि ह्याला कसं फॉल लावू मी? मला फॉल लावायला नाही जमत. तू लुंगी म्हणून फॉल लावला, तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे वासाड्या, तुला खर्च काय? डॉक्टर पडलाच आहेस काय? अरे मनात दिसतंय ही 5 वारीची साडी आहे, तिला तू लुंगी सांगतोस आहेस वासाड्या. तू फॉल लावायचं काम कर ना. अरे पण तुला फॉल कशाला पाहिजे लुंगीला? अरे लुंगी उडू नये म्हणून मी फॉल लावतोय. मग लेडीज आहे, मला शिवता येत नाही, तुम्ही जावा इथून. तुला हे शिवता येत नाही? नाही शिवता येत. ह्याला याची पात्रता कळली आहे मला. ह्याला काय सांगायचं मला कळलंय आता. ये. ह्याचा माप घे आणि सॉक्स शिवून दे मला. सॉक्स शिवून दे. हा. सॉक्स शिवतात वासाऱ्या? सॉक्स आयतं मिळतं ना वासाऱ्या? अरे पण अरण्या, कुणीतरी शिवत असेल ना. हा, हे झाडावर दगड मारून पाडतो आपण सॉक. अरे पण मी शिवत नाही. मग? मी सॉक्सी टेलर नाही, मी जेंट्स टेलर आहे ना रे. काय करायचं ह्याला? तुला हे पण नाही येत? नाही येत. मग हे घे, हे हे घे, काय? करगोट्या शिवून दे. करगोटा वासाऱ्या, करगोटा कोण शिवतं काय? तुम्हाला काय अक्कल आहे का ना वासाऱ्यानो? त्याचा पण प्रॉब्लेम आहे तुला? अरे मग करगोटा नुसती गाठ बांधली का झालं? करगोटा शिवतात. अरे करगोटा जेंट्स आहे, तो करगोटा, त्याचा कसला प्रॉब्लेम आहे तुला? तू वासाऱ्याचं ऐकून मारी निघ. ए, 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 थांब, थांब, मारू नको. जा इथून वासाऱ्या, त्याला मला मस्करी करतोय अरे की? शर्ट सांग, पॅन्ट सांग, मी ती स्वतः मी जेंट्स टेलर हो आहे ना. हो हो हो, चिडू नको, चिडू नको. अरे काय केलं? हे थांब, ए, हे ए, थांब. ए, मारू नको, मारू निघा नको. इथून, निघा इथून. काय काय निघा काय? काय? अरे तू कसला टेलर रे? नाही अरे तर- मी नाही टेलर वासाऱ्यानो. नाही टेलर ना? नाही नाही टेलर. ना? इथं काय करतोस? चालता होईत ना? चल. मी अजिबात चालता होणार नाही. काय चालता होणार नाही? काय करणार आहेस तू? काय म्हणजे तू गिरायकाला हाकून लावतो? नाही. अरे गेला उडत गिराईक. आणि मालक चिडेल तो मालक. हा, चिडेल मालक त्याचं काय? अरे मालक पण गेला उडत. अरे मालक मोठा असतो, अरे असू दे मोठा, दुकानाला आग लागू दे. मालक दयाळू असतो. अरे दयालू कसला? आता मी तो सांगतो. तुझ्या बापाचे दुकान आहे का रे हे? हा आणि काय आग लागू दे दलिंदर. अरे तुझं लग्न होत नाही म्हणून तुला इथे नोकरी दिली की तुझं लग्न व्हावं बा. बोलू नको वांग्या, नाही तर एका बुक्कीत भरीत करीन तुझ्या. दादा हे बघा, हे यांची मदत करावी ना तर असे किडे पाडतात हे. ना बरोबर. सॉरी, काय झालं मला सांगा नीट. काय नाही, ह्याला मी म्हटलं मला शर्ट शिवून दे. हे बघा शर्ट पीस घेऊन आलो होतो, तर हा मला म्हणतो त्याचा ब्लाऊज शिव बॅकलेस. काय हो काय? बनावस ना, अरे हे म्हातारे बाया ए, तोंड सोडून आले. बंद ठेव. हे बोलतात, मी नाही बोलू. तोंड बंद ठेव.
आणि याचं तर कायच नाही. शेण बरी टाकसून नाही तर मी अरे पण हे याचं तर कायच नाहीये. मी म्हटलं मला पॅन्ट शिवून दे तर म्हणतो परकर घाला. कुठं बोलतात काय ते? काय मजा ए, ते काय मजा लुंगीला करायची? फॉल बिल्डिंग लावायला सांगतात मला साडी उठतो वाट. बोलू नको. तो टेप काढ नाही तर फाशी देईन मी तुला. नाही करत नाही. तुला कामावरून काढून टाकलं अरे नाही ना मला लगीन करायचंय ना रे. अरे डंगऱ्या तुला कायला लगीन करायचे रे लगीन. काय निघ इथून अरे मला लगीन- पटकन निघ अरे नाही मला पटकन लगीन- निघ तुमच्या पाया- अरे चल. शिलाई उधडतात तसा उधडून टाकीन बरं का तुला निघ. सॉरी बरं का नाही नाही, नाही काय झालं? आम्हाला काय कपडे आम्ही कुठे पण कुठे पैसे पण काय आता माणूस आपला वाटला म्हणून आला. निघ ए अरण्या लग्नात तू बासुंदी ठेवणार की गुलाबजाम ठेवणार? वा 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 अरुणदा तुम्ही फार क्यूट चिडलात त्यामुळे क्यूट झाला परफॉर्मन्स भारी. हास्यरसिक प्रसादा वा 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 मज्जा. मला एक सांगा, सॉक्सची ॲडिशन तुमच्यापैकी कोणाची का अभिजित पवारची? गोस्वामी सरांनी. गोस्वामी. अफलातून. म्हणजे सॉक्स शिवून द्या ह्याच्यावर मी सोल्ड आउट आहे. वा वा वा. अरुण, इतकी वर्ष आपण काम करतो, इतक्या वेगवेगळ्या नटांना मी पाहिलंय, जवळून पाहिलंय, लांबून पाहिलंय, पण कशाला या शब्दावरती पंच काढणारा हा एकमेव आणि शेवटचा नट आहे. कशाला याच्यावर पंच काढलेला मी पाहिलाच नाही आज तगायत. म्हणजे अख्खं युनिट कशाला असं म्हणाला की नाही. ही तुझी ताकद आहे अरण्या. क्या बात आहे. वा 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 मजा आली. वा. सई झकास परफॉर्मन्स होता. मला तुमच्या दोघांच्या कॅरेक्टर्सचं काय आवडतं माहिती आहे का, की तुम्ही मनोरंजन पण करता आणि तुमची पात्र अशी असतात की त्यांनी आम्हाला थोडासा प्रेक्षक म्हणून राग पण येतो. ही दुहेरी सांगड खूप अवघड आहे, पण ती तुम्ही प्रत्येक वेळेला घालतात. आणि आज मला स्पेशली काय आवडलं की एक शर्ट पीस वेगळा घेऊन आला होता. म्हणजे आज सगळ्याला जस्टिफिकेशन एक्सप्लेनेशन होतं. आणि अरुण दादा, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. तुमचं नवीनच आवडती स्टेप ठरलेलं जे गाणं आहे, यो योग मगाशी करत होता, ती मला पुन्हा एकदा बघायची. खास आहे ती स्टेप एकदम. या 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 थँक्यू त्रिकुट थँक्यू. मंडळी, हास्याचा हा अधिक मास असाच चालू राहील. आजच्या भागात मात्र इथेच थांबतो आहोत. पुढील भागात भेट होणारच आहे, त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.